F10 तुमचं हेडिंग असतं. तुमचं हेडिंग असतं. तर हेडिंग मध्ये टाइप्स असतात. हेडिंगमध्ये टाईप काय असतं की हेडिंगमध्ये टाइप्स असतात की H1 पासून ते H6 पर्यंत आपले टाइप्स असतात. जसं की तुमचं जसं की तुमचा H1 टॅग असतो. H1 अशा टॅग असतो ना, टाईपमध्ये अशा तर टाईपमध्ये H6 पर्यंत असतो. H6 पर्यंत H1 असतात. म्हणजे काय असतं तुमचा H1 सगळ्यात म्हणजे काय असतो तुमचा मोठा सगळ्यात टॅग मोठा आणि टॅग H6 असतो तो आणि सगळ्यात H6 असतो छोटा तो टॅग असतो. सगळ्यात छोटा टॅग असतो. त्याचं 3 तर फॉर्मॅट त्याचं असतात. त्यात 3 पण आहे फॉर्मॅट ना, असतात. त्यात येतो पण आहे तुम्हाला ना, येतो तुम्हाला H1, H1 H3 टॅग आहे ना, H3 टॅग आहे ना, तुमचा SEO साठी तुमचा भारी असतो. SEO साठी सर्च भारी इंजिन असतो. ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. SEO साठी भारी SEO असतं. साठी SEO भारी म्हणजे असतं. काय? SEO म्हणजे काय? सर्च सर्च इंजिन इंजिन ऑप्टिमायझेशन. ऑप्टिमायझेशन. आता सर्च तर ऑप्टिमायझेशन काय सर्च असतं इंजिन तुम्ही ऑप्टिमायझेशन काय असतं? तुम्ही जर गुगल वरती जर ज्यावेळेस तुम्ही गुगल काही वरती पण ज्यावेळेस सर्च तुम्ही मारता काही पण सर्च तर मारता सर्च ना, केल्या केल्या तर तीच सर्च काम केल्या येतात. केल्या तुम्ही आता तीच इथं का म्हणतं. लिंक्डइन जसं मी मारलं आता इथं सर्च लिंक्डइन मारलं सर. लिंक्डइन केलं तर लिंक्डइन लिंक्डइन केल्यानंतर रिझल्ट लिंक्डइन येतात ना वरचं जर रिझल्ट ते येतात तुमचं ना, एसईओ झालं ते तुमचं सर्च इंजिन एसईओ झालं. ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. अशा टाईप मध्ये अशा टाईप एसईओ मध्ये असतं. येत आता असतं. आपलं H1 ते आपलं H6 H1 कसं ते दिसतं H6 कसं दिसतं ते आपण बघणार आहे. ते आपण बघणार आहे. तर हे तर नाही हे नाही आपल्याला ज्याला बॅच बॅच सेशन 2 मध्ये सेशन 2 मध्ये आपल्याला आपल्याला VS कोड उघडायचा आहे. व्हीएस कोड उघडायचं. तर आपण काय करणार तर सिम्पली आपण काय करणार सिम्पली टर्मिनल तुमचा टर्मिनल ओपन कोड केला. स्पेस कोड कमांड स्पेस डॉट ही कोणाची कमांड आहे. VS कोड कोणाची व्हीएस एंटर कोडची केले की तुम्ही ज्या एंटर केले की फोल्डरमधून तुम्ही ज्या फोल्डर मधून CMD कमांड प्रॉम्प्ट सीएमडी ओपन तुमचा करता कमांड प्रॉम्प्ट ओपन त्या करताना प्रॉम्प्ट त्या मधून कमांड प्रॉम्प्ट मधून तुमचा फोल्डर पाथ घेतं. तुमचं फोल्डर आता पाथ इथे बघा घेतं. सेशन 2 आता मध्ये इथे बघा आलं सेशन 2 मध्ये आलं. अशा टाईपमध्ये. तर इथे मी अशा टाईप मध्ये टाकणार आता इथे मी टाकणार हेडिंग हेडिंग डॉट HTML. डॉट HTML. HTML आपण HTML बघणार आहे त्यासाठी. HTML बघणार आहे त्यासाठी. आता स्निपेट सांगेल तर स्निपेट तुम्हाला सांगेल की तुम्हाला की एक्सक्लामेटरी चिन्ह टाकल्यानंतर एक्सक्लामेटरी चिन्ह टाकल्यावर तुम्हाला स्निपेट येतो. तसंच आहे ना तसंच आहे अजून ना, एक चिन्ह की अजून तुमचं एक चिन्ह आहे की तुमचं HTML HTML कोलन 5 कोलन टाकायचं. 5 ते काय टाकायचं. करतं की ते काय करतं की HTML5 ची बॉडी HTML5 ची बॉडी की देते. आता HTML5 लेटेस्ट की आपण आता इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट यूज आपण करतो ना इंडस्ट्रीमध्ये यूज HTML5 करतो ना त्याची ती HTML5 बॉडी देतं. त्याची ते बॉडी देतं. एंटर मारल्यानंतर बघा एंटर तुम्हाला आहे मारल्यानंतर बघा असं तुम्हाला साचा आहे असं जसा साचा दाबत जसा होता तसा एक्सक्लामेटरी दाबत होतो तसं सिम्बॉल टाकून आपल्याला एक्स्ट्रामेटली जो सिम्बॉल टाकून HTML चा आपल्याला जो साचा येत होता ना HTML चा साचा येत होता तोच ना, तुम्हाला HTML5 तोच तुम्हाला दाबल्यानंतर येणार HTML5 आहे. दाबल्यानंतर येणार आहे. आता यात आपण काय बघणार आता आहे यात आपण काय बघणार टॅग. आहे टॅग. याला आता मी आता टायटलला मी नाव देतो टायटलला नाव देतो हेडिंग टॅग्स. हेडिंग टॅग्स. हेडिंग टॅग्स कोणते हेडिंग कोणते टॅग्स असतात कोणते तुमचा कोणते असतात? तुमचा H1 एंटर H1 मारल्यानंतर एंटर मारल्यानंतर H1 मध्ये आला आपण H1 समजा मध्ये आला आपला समजा एकच सेकंड एकच सेकंड तुमचा मेसेज तुमचा मेसेज अँगुलर अँगुलर फुल स्टॅक फुल स्टॅक कोर्स कोर्स असं काहीतरी मी H1 असं मध्ये दिलं. काहीतरी मी सेव्ह H1 मध्ये दिलं. केल्यानंतर सेव्ह केल्यानंतर गो लाईव्ह एक्सटेन्शन वरती गोलाव जायचं. एक्सटेन्शन वरती जायचं. गो लाईव्ह केल्यानंतर तुमचं पेज गोलाव असं केल्यानंतर ओपन तुमचं झालं पेज असं तर ओपन तुमचा झालं. H1 तर असा तुमचं दिसणार आहे. H1 असा दिसणार आहे. H1 आता H1 रिसेट केलं आता मी 100% रिसेट केलं झूम मी वरती. 100% झूम तुमचं वरती. जे हेडिंग असणार आहे तुमचं ना जे हेडिंग ते असणार आहे ना, ब्लॅक ते मध्ये ब्लॅक बोल्ड मध्ये मध्ये तुमचं असं बोल्ड मध्ये दिसणार आहे. तुमचं असं दिसणार आहे. आता तुमचं जर आता H2 तुमचं जर H2 H2 कसा दिसणार आहे H2 तुमचा कसा दिसणार आहे तुमचा H2 मध्ये समजा आपण H2 मध्ये समजा टाकलं आपण टाकलं मॉड्यूल 1 मॉड्यूल 1 HTML HTML बेसिक्स बेसिक्स सेव्ह केलं. सेव्ह केलं. साईडलाच तुमचं साईडला तुमचं HTML चं पेज ओपन HTML ठेवतो. चं पेज ओपन म्हणजे ठेवतो. जसं म्हणजे जसं टाईप करेल तसं जसं जसं सेव्ह टाईप करेल केल्यानंतर तसं आपल्याला सेव्ह केल्यानंतर आपल्याला लेफ्टला दिसेल. लेफ्टला दिसेल. तर तुमचं तर H2 तुमचं मॉडेल कसं दिसणार H2 तुमचा मॉडेल असा कसं दिसणार तुमचा H1 बघा असा किती दिसणार. मोठं आहे. H1 बघा किती H2 मोठा. तुमचा H2 स्मॉल झाला. तुमचा स्मॉल झाला. तसाच तुमचा H3 तसाच असणार तुमचा आहे. H3 असणार आहे. H3 मध्ये आपण टाकलं मध्ये आपण टाकलं टेक्स्ट फॉर्मॅटिंग. टेक्स्ट फॉर्मॅटिंग. सेव्ह केल्यानंतर सेव्ह तुमचा केल्यानंतर H3 तुमचा टॅग आला. H3 टॅग आला. H3 चं जर तुम्ही H3 चं जर त्याच्यावरती तुम्ही नीट लक्ष दिलं त्याच्यावरती असेल ना लक्ष दिलं असेल ना, तर त्याचं तर ते नॉर्मल जे आहे ना ह्याच्या नॉर्मल ह्या ह्याच्या कलरपेक्षा आहे ह्या ना कलरपेक्षा आहे ना, तो जे ब्लॅकिश तुमचं जे कलर आहे ब्लॅक ना तो कलर आहे नॉर्मल ना, तो फेंट झाला. नॉर्मल फेंट हे झालाय. तुमचं H3 ते टॅग तुमचे मध्ये असतं. H3 टॅग मध्ये असतं. तुमचा नेक्स्ट आहे तुमचा तुमचं नेक्स्ट आहे H4 तुमचा टॅग. H4 टॅग. H4 H4 हेडिंग फॉर आणि हेडिंग 4 म्हणजे त्याची आणि 4 साईज त्याची साईज H1 पासून H1 H6 पासून पर्यंत. 6 पर्यंत. H4 मध्ये मी H4 मध्ये मी टाकलं टाकलं हेडिंग हेडिंग. हेडिंग्स. हेडिंग सेव्ह केल्यानंतर सेव्ह तुमचा आला केल्यानंतर तुमचा आला H4 ट्रॅक. 4 ट्रॅक. यात अजून एक मी यात टाकतो अजून एक मी टाकतो दिस इज तेच H1. H1. ओके ओके. दिस इज दिस इज H2. H2.
यात टाकलं दिस इज is H3, H3, दिस इज this is H4. H4. सेव्ह केलं तर तुमचे सेव्ह केलं चार तर पण तुमचे टॅगचे 4 पण टॅगचे आपल्याला आपल्याला H5 H5 मध्ये काय H5 टाकायचं काय आपण टाकायचं आपण एक्झाम्पल्स examples. दिस इज This is H5 5 आणि तुमचा लास्टला आणि टॅग तुमचा आहे तुमचा लास्ट तो आहे तुमचा तो H6 H6. H6 मध्ये टाकू H6 आपण मध्ये टाकू आपण नोट्स वगैरे काय नोट्स वगैरे काय असं टाकू. दिस इज This H6 H6 सेव्ह केल्यानंतर बघा सेव्ह तुमचे केलं म्हणजे H1 पासून H1 H6 पासून पर्यंत तुमचे H6 टॅग पर्यंत कसे असणार तुमचे आहेत टॅग कसे तर दिसणार अशी आहे तर त्यांची अशी त्यांची सिस्टीम असणार आहे सिस्टम असणार आहे. एक्झिक्युशन असणार आहे एक्झिक्युशन H1 असा असणार आहे. दिसेल H1 असा दिसेल, H2 असा दिसेल H2 H3 असा दिसेल, H4 H3 H5 H4 H6 H5 H6. स्टँड कशा स्टँड स्टँड्स कशा फॉर स्टँड्स फॉर H1 to H3 H1 to H3 H4 H4 to to तुमचा तुमचा H6 H6 ते तुमचे हे तुमचे काय असणार आहे काय तर असणार आहे तर नॉर्मल टॅग्स असणार आहेत टॅग्स असणार जसे आहेत बाकीचे आपण जसे यूज बाकी करतो आपण पण यूज करतो. H1 to H3 कसं H1 to असतं H3 असतं तुमचं सर्च तुमचं इंजिन सर्च ऑप्टिमायझेशन इंजिन जसं ऑप्टिमायझेशनला सांगितलं मी जसं सांगितलं मी सर्च इंजिन सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ऑप्टिमायझेशन. तर तर हेडिंग बद्दल जर हेडिंग कळालं बद्दल जर असेल कळालं तर असेल दोन तर टाईप करा 2 टाईप करा. फक्त एकच असणार आहे ते की एकच असणार प्रॅक्टिस की करा प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस नाही केलं तर प्रॅक्टिस नाही केली तर तुमचं जसं तुम्ही तुमचं जसं विचार तुम्ही जर केला विचार जर की केला आपण पुढे की करू हे आपण पुढे करू, हे बेसिक आहे बेसिक बेसिक आहे बेसिक पासूनच पुढं तुम्हाला पासूनच बेसिक पुढं तुम्हाला कंट्रोल बेसिकच विचारणार विचारणार ॲज अ फ्रेशर ॲज अ फ्रेशर. तर तुम्हाला तिथं डायरेक्ट तुम्हाला एखादं डायरेक्ट ऍप्लिकेशन एखादं बनवायला नाही ऍप्लिकेशन लावणार बनवायला नाही थ्रेड लावणार. थ्रेड बनवायपर्यंत थर्ड आपल्याला जायचं बनवायपर्यंत आपल्याला जायचं. तर तुमचा हेडिंग झाला हेडिंग नेक्स्ट आहे तुमचा नेक्स्ट आहे पॅराग्राफ पॅराग्राफ. तुमचा पॅराग्राफ तुमचा टॅग पॅराग्राफ टॅग. पॅराग्राफ मध्ये पण पॅराग्राफ मध्ये पण बेसिकच असणार आहे बेसिक तुमचं असणार आहे तुमचं. VS कोड मध्ये VS गेलो कोड मध्ये गेलो यात मी टाकतो आता यात मी टाकतो आता पॅराग्राफ पॅराग्राफ. सिम्पल सिम्बॉल सिम्पल सिम्बॉल आणि आणि पॅराग्राफ टॅग मध्ये मी पॅराग्राफ टॅग टाकलं मध्ये मी काहीतरी टाकलं काहीतरी दिस इज दिस इज मोबाईल हातात मोबाईल हातात ठेवायचं दिस इज ठेवायचं. This is द the फाउंडेशन ऑफ of वेब डेव्हलपमेंट तर मी डेव्हलपमेंट. काय करतो तर मी नेक्स्ट काय लाईनला करतो जातो नेक्स्ट लाईनला जातो. नेक्स्ट काय केलं मी नेक्स्ट काय इट केलं मी इज इट इज युज्ड युज्ड टू स्ट्रक्चर टू स्ट्रक्चर युज्ड टू स्ट्रक्चर वेब पेजेस वेब पेजेस. सेव्ह केल्यानंतर आता केल्यानंतर माझा माझा चालू आहे पोर्ट चालू आहे, हेडिंगचा पोर्ट चालू मी आहे. काय करणार तर मी काय करणार बंद करणार बंद करणार तो आणि परत गो आणि लाईव्ह परत करणार खोलाय करणार. कारण की ह्या पेजचं मला आउटपुट त्याचं पाहिजे मला आउट पाहिजे. जर आता तुम्ही इकडे जर आता बघितलं तुम्ही इकडे बघितलं तुमचं तुमचं HTML चं पेज HTML चं पेज बघा यात नेक्स्ट लाईनला केलंय. पॅराग्राफ काय केलं पॅराग्राफ काय केलंय तर मी नेक्स्ट लाईनला दिलंय. तुमचा पॅराग्राफ टॅग काय करतो की नो नो स्पेस नो ब्रेक स्पेस म्हणजे काय की इथं तुम्ही किती पण स्पेस द्या ते तुमचं लोड होताना पॅराग्राफ मध्ये त्यात ब्रेक देतच नाही. नेक्स्ट लाईनला कळतच नाही की तुमचं नेक्स्ट लाईनला काय. तर त्यासाठी कोणता तर टॅग असतो त्यासाठी कोणता तुमचा असतो तुमचा प्री टॅग तर असतो प्री टॅग असतो. प्री टॅग मध्ये प्री सेम टॅग जर मी असं आउटपुट दिलं ना आहे असं जे आहे असं टेक्स्ट जे आहे टेक्स्ट आहे ते मी यात कॉपी ते मी पेस्ट यात केलं कॉपी पेस्ट केलं सेव्ह केलं आणि सेव्ह तर बघा केलं. तुमचा प्री तर टॅग बघा काय तुमचा करतो प्री जेवढं टॅग पण काय तुम्ही करतो स्पेसेस जेवढं पण देणार तुम्ही आहे ना स्पेसेस देणार ते आहे ना सगळं तर कॅल्क्युलेट सगळा कॅल्क्युलेट करतो. असा तुमचा असा तुमचा प्री टॅग वर्किंग प्री वर्किंग करतो. तुमचा इन इन पॅराग्राफ पॅराग्राफ कॅनॉट नॉट स्पेस बिटवीन बिटवीन कंटेंट कंटेंट किंवा कंटेंट आपण टेक्स्ट बिटवीन टेक्स्ट टेक्स्ट बिटवीन टेक्स्ट लिहिणार आहे टेक्स्ट लिहिणार आहे. बट बट वी कॅन वी कॅन
यूज प्री टॅग. प्री टॅग. प्री टॅगचं कसं असणार प्री आहे टॅग तुमचं? कसं असणार आहे तुमचं? अँगुलर ब्रेसेस. अँगुलर ब्रेसेस. अँगुलर ब्रेसेस तुम्ही पण म्हणू अँगुलर शकता. ब्रेसेस पण म्हणू शकता. अँगुलर का म्हणते? अँगुलर का म्हणते? ग्रेटर दॅन आणि लेस ग्रेटर दॅन दॅन आणि लेस दॅन साठी. साठी. तुमचा असं तर तो असा पॅराग्राफ. टॅग जर येतो. मला आता जर मला या आता या पॅराग्राफ टॅग मध्ये पॅराग्राफ टॅग मध्ये मल्टी पण काहीतरी टाईप मी करतो, काय इथे मी टाईप करतो, इथे टाकतो मी टाकतो लोरेम सेम 150 वर्डचं काहीतरी 150 ते वर्डचं काय सेव्ह कर. तर सेव्ह बघा कर. तुम्हाला तर बघा तुम्हाला पेजवर दिसत आलं पेजवर 150 150 वर्ड्सचं त्यानं काहीतरी वर्ड्स पॅराग्राफ त्यानं दिलं. काहीतरी पॅराग्राफ दिला. तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला काय पाहिजे? जसं जिथं मी जसं एंटर जिथं मारेन एंटर तिथं तिथं मला मारेन स्पेसिंग तिथे तिथं मला पाहिजे. स्पेस. पण मला पॅराग्राफ पण मला टॅग मध्ये मला हटवायचं नाही. हा जो तो पॅराग्राफ टॅग आहे तो आहे असं तर तुला मी काय पाहिजे. करणार? तर मी काय करणार? त्याच्यानंतर तुमचा कोणता टॅग त्याच्यानंतर येतो? कोणता टॅग येतो? तुमचा तुमचा BR टॅग येतो. बीआर टॅग येतो. BR बीआर टॅग काय बीआर करतो? तर टॅग काय त्याला करतो? तर त्याला एंडिंग टॅग नसतो. एंडिंग टॅग नसतो. एक एक नोट्स मध्ये लिहून घ्या. नोट्स मध्ये लिहून घ्या. हा BR टॅग बी टॅग इट इज युज्ड इट फॉर इज युज्ड लाईन ब्रेकिंग. लाईन ब्रेकिंग. लाईन ब्रेकिंग म्हणजे तुमची लाईन नवीन ब्रेकिंग लाईन म्हणजे असणार तुमची आहे. नवीन लाईन आणि आणि इट इट कॅनॉट हॅव कॅनॉट हॅव एंडिंग सिम्बॉल. एंडिंग सिम्बॉल. एंडिंग टॅग. एंडिंग एंडिंग टॅग म्हणजे तुमचा टॅग असा टॅग तुमचा असतो. असा टॅग तुमच्या असतो. BR तो टॅग मध्ये तुमच्या येतो. बीआर टॅग मध्ये येतो. तसंच तुमचा तसंच तुमचा हॉरिझॉन्टल असणार आहे. हॉरिझॉन्टल असणार आहे. हॉरिझॉन्टल म्हणजे तुमचा हॉरिझॉन्टल HR. म्हणजे तुमचा एचआर. इट विल बी इट विल बी सेम सेम ॲज ॲज तुमचा BR. बीआर बट बट इट प्रोड्युसेस इट प्रोड्युसेस हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन मला हिच्या हे मला याच्या टेक्स्ट आहे. टेक्स्ट याच्यावर आहे खाली काहीतरी याच्या मला खाली आडवी काहीतरी रेष मला पाहिजे. रेश त्यासाठी पाहिजे. तुमची HR त्यासाठी लाईन तुमची असते. एचआर लाईन असते. पहिल्यांदा आपण BR टॅग पहिल्यांदा आपण बघू. बीआर आता टॅग बघू. याचा येता येता लाईन कुठे संपल्या? लाईन इथं कुठं संपल्या. इथं तर मी इथं संपल्या. टाकणार तर मी तुमचा इथं टाकणार तुमचा BR टॅग. बीआर टॅग. BR बीआर एंडिंग. एंडिंग. सेव्ह केलं. सेव्ह तर केलं. सेव्ह तर बघा सेव्ह केल्यानंतर बघा इलाइट इलाइट असं काहीतरी असं कीवर्ड आहे. काहीतरी कीवर्ड आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर येतोय का आपल्याला नाही ते येतोय आपल्याला का नाही चेक करायचं. याच्यावर चेक करायचं. हेडिंग हेडिंग इलाइट तुमचा बघा त्याला इलाइट तर बघा ब्रेक त्याला कळलं. ब्रेक त्याला कळालं. त्याला काय इथं पुढं त्याला कंटेंट ब्रेक काहीच नाही. करायचं. तुला ब्रेक करायचंय. तशा टाईप मध्ये तुमच्या पॅराग्राफ मध्ये तुम्ही BR टॅग वापरून बीआर टॅग प्री वापरून टॅग प्री टॅग सारखं बिहेवियर देऊ शकता. प्री टॅग काय करतो? प्री जेवढे टॅग काय करतं? स्पेसेस जेवढं कोडिंग मध्ये स्पेसिस तुमच्या असतील कोडिंग मध्ये तेवढं असेल स्पेसिंग ते अप्लाय तेवढं करतो. स्पेसिंग ते अप्लाय करतं. पण पॅराग्राफ काय करतो पॅराग्राफ टॅग तुमचा? काय करतो त्याला तुमचा? नो नो स्पेस ब्रेक असतो. आणि त्याला स्पेस ब्रेक असतो. नाही स्पेसिंग एक पाहिजे. नाईन किती पण स्पेसिंग स्पेसिंग टाका, किती पण किती पण स्पेसिंग ब्रेक टाका टाका. किती पण ब्रेक ते टाका. अचीव करण्यासाठी ते काय अचीव्ह करणार आपण? करण्यासाठी काय करणार आपण? BR टॅग वापरणार. बीआर टॅग वापरला. अजून आपल्याला वाटलं अजून समजा आपल्याला वाटलं का डॉट द आहे डॉट तुमचा, आहे तुमचा तर इथं मी वापरला तिथं BR. मी वापरला बीआर. सेव्ह केलं. सेव्ह केलं. तुमचा बघा हे आता हा बघा कंटेंट हे दिसतोय का? हा याच्या कंटेंट पुढं दिसतोय का? काहीच हा नाही. काहीच नाही. लॅबोरम लॅब वगैरे काहीतरी आहे लॅबोरम तो वगैरे कीवर्ड. आहे तो त्याच्या कीवर्ड. पुढे मी BR टॅग त्याच्या पुढे वापरला. मी मला बीआर आता अजून कुठे वापरला. मला पाहिजे? आता कुठे पाहिजे? तर तर ह्या या इनसाइड ऍटिक पशी इनसाइड पाहिजे. ऍटिक पशी पाहिजे. इनसाइड ऍटिक पशी. ऍटिक पशी. इनसाइड ऍटिक इथं इनसाइड आहे तो. ऍटिक इथं आहे तो. तर याच्यानंतर तर मला याच्यानंतर मला BR टॅग पाहिजे. बीआर टॅग पाहिजे. सेव्ह केलं. सेव्ह केलं. तर आला का तुमचा तर आला तुमचा नेक्स्ट लाईनला पशी. आता नेक्स्ट अजून काय नेक्स्ट पाहिजे मला? अजून काय पाहिजे मला? ॲज इट इज मला एक ऍज इट इज पॅराग्राफ मला एक पाहिजे. पॅराग्राफ पाहिजे. तो या प्री टॅग तो या नंतर प्री पाहिजे. टॅग नंतर पाहिजे. तर मी काय केलं? 2 तर काय पॅराग्राफ केलं? घेतले. 2 पॅराग्राफ होते. त्याच्यामध्ये प्री त्याच्यामध्ये टॅग वापरला. प्री पण वापरला. मला पण कसं यांना कळणार की मला हा पॅराग्राफ कळणार की हा येताना हा पॅराग्राफ पॅराग्राफ येताना हा येतो? पॅराग्राफ त्यासाठी येतो. आपण काय करतो? त्यासाठी आपण हॉरिझॉन्टल एक लाईन हॉरिझॉन्टल लाईन तयार तयार हॉरिझॉन्टल लाईन हॉरिझॉन्टल कशी लाईन दिसते? तर अशी ते दिसते तर तुमची अशी असते हॉरिझॉन्टल लाईन. तुमची हॉरिझॉन्टल. तुम्हाला वाटलं तर ह्या तुम्हाला पॅराग्राफ वाटलं तर नंतर ह्या पण पॅराग्राफ आपल्याला नंतर पण हॉरिझॉन्टल लाईन पाहिजे. हॉरिझॉन्टल लाईन पाहिजे. तर तुमची आली का तर हॉरिझॉन्टल ठीक आहे लाईन? हॉरिझॉन्टल लाईन. सेम ॲज इट इज तुम्ही ॲज इट इज मल्टिपल तुम्ही करू शकता. मल्टिपल करू शकता. कॉपी नाही झालं. कॉपी नाही झालं. सेम तर मल्टिपल तुमचा कोड मल्टिपल झाला. कोड झाला. बघायला आता पण किती भारी बघायला वाटतं पण की ते भारी वाटतं की आपण किती मोठा कोड आपण किती केलाय. कोड केलाय. 96 लाईनीचा काहीतरी 96 कोड आहे. लाईनीचा काहीतरी कोड सेव्ह आहे. केलं. सेव्ह तुमच्या केलं. ब्राउझरला आलो. क्रोम बघा ब्राउझरला मल्टिपल बघा पॅराग्राफ आले. मल्टिपल पॅराग्राफ आले. मल्टिपल तुमच्या मल्टिपल हॉरिझॉन्टल तुमच्या लाईन झाल्या. हॉरिझॉन्टल तर झाल्या. आता तुमचा तर आता तुमचा BR कशासाठी आलं? बीआर कशासाठी आलं? त्याच्यासाठी आलं तुमचा त्यासाठी पॅराग्राफ आलं टॅग तुमचा मध्ये काय काय टॅग मध्ये वापरलं. काय काय वापरलं. त्यासाठी त्यासाठी
तुमचं तुमचं BR BR HR आणि HR पॅराग्राफ आणि टॅग पॅराग्राफ इथपर्यंत कळलं असेल तर 3 इथपर्यंत टाईप असेल करा. तर 3 यात काय तुम्हाला यात अजून काय तुम्हाला विचारायचं अजून आहे काय का? विचारायचं? ओके. ओके. जरी आवाज ब्रेक तरी झाला आवाज तरी ब्रेक झाला कळवा तरी मला तसं. मला तसं. तर नेक्स्ट आहे आपला तर नेक्स्ट आहे फॉर्मॅटिंग आपलं टॅग्स. फॉर्मॅटिंग टॅग्स. फॉर्मॅटिंग फॉर्मॅटिंग टॅग्स. टॅग्स. तुमचं फॉर्मॅटिंग तुमचं फॉर्मॅटिंग एलिमेंट पण म्हणू शकता एलिमेंट त्याला पण तुम्ही. म्हणू शकता त्याला तुम्ही. तुमचा तुमचा फॉर्मॅटिंग टॅग. फॉर्मॅटिंग फॉर्मॅटिंग टॅग्स. टॅग म्हणजे काय फॉर्मॅट असतं? म्हणजे काय असतं? की तुम्ही एखादा की पॅराग्राफ तुम्ही लिहिताय, काहीतरी पॅराग्राफ तुम्ही लिहिताय, एक काहीतरी तुम्ही आर्टिकल लिहिताय. आर्टिकल आर्टिकल लिहिताय. म्हणजे काय आर्टिकल असतं? म्हणजे काय? आता आता हे तुम्ही जे हे पॅराग्राफ लिहिला तुम्ही ना, जे एक पॅराग्राफ थोडक्यात एक लिहिला ना, एक थोडक्यात आर्टिकलच एक आहे. आर्टिकल आर्टिकलच आहे. म्हणजे काय? आर्टिकल म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या एखादी थोडी व्यक्तीबद्दल माहिती. एखादी थोडीशी माहिती. आर्टिकल म्हणजे काय? आर्टिकल एखाद्या म्हणजे व्यक्तीबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी थोडी माहिती. त्याला काही आर्टिकल माहिती म्हणतात. आर्टिकल तर म्हणतात. आपण तर आर्टिकल आपण लिहिलं एखादं आर्टिकल आणि इथं लिहिलं, आपल्याला वाटलं की इथं वाटलं की आपल्याला इथं बोल्ड आपल्याला करायचं आहे. बोल्ड इथं समजा करायचं, हा कीवर्ड इथं मला समजा हा इटॅलिक कीवर्ड करायचा मला आहे, इटॅलिक अट्रॅक्टिव्ह करायचा, करायचा आहे. अट्रॅक्टिव्ह अशा करायचंय. टाईपमध्ये हे अशा 3-4 टाईप प्रकारचे तीन टॅग असतात. प्रकारचे टॅग असतात. की तुमचं की बोल्ड तुमचं असेल, बोल्ड स्ट्रॉंग असेल, असेल, स्ट्रॉंग तुमचं असेल, तुमचं आय म्हणजे इटॅलिक आय म्हणजे असेल, ए असेल, एम्फॅरेसिस असेल, एम्फॅरेसिस असेल, तुमचा अंडरलाईन असेल, अशा अंडरलाईन टाईपमध्ये. असेल, अशा एक टाईपमध्ये. एक टॅग बघूया. एक एक टॅग बघा. बी म्हणजे काय? बी बी म्हणजे बी म्हणजे स्टँड्स फॉर फॉर बोल्ड. बोल्ड. स्टँड्स फॉर बोल्ड. स्टँड्स फॉर बोल्ड. हे आता मी क्लोज हे आता करतो. मी क्लोज करतो. आपण कोणतं आता आपण बघणार कोणतं आहे? आता बघणार आहे? फॉर्मॅटिंग टॅग्स. फॉर्मॅटिंग टॅग्स. फॉर्मॅटिंग टिंग डॉट HTML. डॉट HTML. फाईल बनवली. फाईल बनवली. जरा मोठं करतो. जरा मोठं म्हणजे करतो. मोबाईल म्हणजे वरून कोण मोबाईल जॉईन असेल वरून तर कोण जॉईन असेल तर त्याला पण दिसायला जरा त्याला बरं पण पडेल. दिसायला बरं पडेल. तर HTML तर HTML 5 5 तुमचं इथे येईल. तर इथे फॉर्मॅटिंग टॅग्स. फॉर्मॅटिंग टॅग्स. त्यानंतर आपल्याला त्यानंतर समजा एक आपल्याला पॅराग्राफ समजा घेतला एक आपण. पॅराग्राफ घेतला आपण. पॅराग्राफ मध्ये काय पॅराग्राफ टाकलं? मध्ये काय टाकलं? दिस इज दिस इज इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टेक्स्ट टेक्स्ट. असं काहीतरी टाकलं आणि असं मला काही काय टाकलं करायचंय? आणि मला काय तुमचं करायचंय? हे इम्पॉर्टंट आहे तुमचं ना, एक ते इम्पॉर्टंट आहे बोल्ड ना, झालं पाहिजे. ते बोल्ड तर झाले. तुमच्या तर बोल्डला आहे ना, तुमच्या बोल्डला ओपनिंग आणि क्लोजिंग टॅग ओपनिंग आणि असतो. क्लोजिंग टॅग असतो. बी बी एंटर एंटर. आणि तुमचं इथं इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टेक्स्ट येणार आहे. टेक्स्ट आहे ना. सेव्ह केलं मी. सेव्ह केलं मी. आता गो लाईव्ह. आता गो लाईव्ह. तर आलं का तुमचं? तर आलं का तुमचं? स्क्रीन पण जरा झूम स्क्रीन पण करतो जरा 200 झूम करतो 200 व्ह्यू. 200% व्ह्यू. तर तुमचं बघा, चा दिस इज बघायला दिस इज इम्पॉर्टंट. तुमचं इम्पॉर्टंट. बोल्ड बघा झालंय. तुमचं बोल्ड अशा झालंय. टाईप त्यामध्ये बोल्ड टॅग वापरतात. बोल्ड वापरतात. बॉडीमध्ये आपल्याला बॉडीमध्ये आपल्याला आता आपल्याला अजून आता कोणता आपल्याला बघायचा तर कोणता बघायचा समजा? स्ट्रॉंग. स्ट्रॉंग. स्ट्रॉंगला पण आपण मला पण पॅराग्राफ आपण टॅग मध्ये पॅराग्राफ वापरू. टॅग मध्ये वापरू. दिस दिस इज इज दिस इज स्ट्रॉंगला आपण काय स्ट्रॉंगला कोणता पण कीवर्ड देऊ? कोणता कीवर्ड देऊ? व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट. अँड SEO. SEO. SEO म्हणजे काय? सर्च येस. इंजिन सर्च ऑप्टिमायझेशनला इंजिन तुमचा स्ट्रॉंग ऑप्टिमायझेशनला कीवर्ड तुमचा पण स्ट्रॉंग कीवर्ड पण चांगला करतो. जसं चांगला H1 करतो. H2 जसं H3 आहे ना, H1 H2 तसं आहे तुमचा ना, बी तसं स्ट्रॉंग तुमचा कीवर्ड स्ट्रॉंग कीवर्ड पण सर्चिंगला बरं पडतं. सर्चिंगला बरं पडतं. टेक्स्ट टेक्स्ट. सेव्ह केलं. सेव्ह. इथं आता मी इथं हॉरिझॉन्टल लाईन टाकत जातो. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे टाकत जातो. म्हणजे आपल्याला कळेल की कळेल की इथं आणि इथं ब्रेक लाईन पण ब्रेक टाकतो. लाईन पण टाकतो. 2 ब्रेक, 2 एक ब्रेक, हॉरिझॉन्टल. एक हॉरिझॉन्टल. इथं पण ब्रेक, इथं पण तुमचा आणि चॅट टॅग. तुमचा चार टॅग. सेव्ह केलं सेव्ह केलं आणि त्यानंतर गो आणि लाईव्ह. त्यानंतर लाईव्ह. तर आला का तुमचा? हा तर आला तुमचा का कोणता तुमचा? आहे? हा तुमचा
बोल्ड टॅग आहे. बोल्ड टॅग हा तुमचा कोणता आहे? हा कोणता आहे? स्ट्रॉंग टॅग आहे. स्ट्रॉंग स्ट्रॉंग टॅग आहे. स्ट्रॉंग टेक्स्ट टेक्स्ट स्ट्रॉंग स्ट्रॉंग टॅग. टॅग इथं समजा इथं टाकलं समजा टाकलं बोल्ड बोल्ड टॅग. टॅग सेव्ह केलं सेव्ह केलं तर आलं तुमचं दिस इज तर इम्पॉर्टंट तुमचं फॉर दिस इज बोल्ड. इम्पॉर्टंट दिस फॉर इज बोल्ड व्हेरी दिस इज इम्पॉर्टंट फॉर व्हेरी एसईओ. इम्पॉर्टंट सेम एसईओ. बोल्ड सेम मध्ये करतो. बोल्ड फक्त स्ट्रॉंग 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 बोल्ड आणि टॅगचा बोल्ड टॅगचा डिफरन्स काय? डिफरन्स काय? फक्त इंटर डिफरन्स लेवलला फक्त काय आहे इंटर की लेवल आहे की बोल्ड फक्त ते बोल्ड टेक्स्ट फक्त बोल्ड ते करतं. बोल्ड करतं, स्ट्रॉंग पण काय होते स्ट्रॉंग टॅग तुमचं काय जे होते की तुमचं एसईओ जे चालतं, एसईओ सर्च इंजिन चालतं, सर्च ऑप्टिमायझेशन, इंजिन ऑप्टिमायझेशन, ते ते एसईओ मध्ये पण एसईओ स्ट्रॉंग मध्ये टॅग पण पुढं स्ट्रॉंग होतं. टॅग पुढं होतं. ज्यावेळेस तुमचं हे पेज ज्यावेळेस तुमचं पेज सर्व्हरवरती जाणार आहे, वरती जाणार आहे, तुमचं एखाद्या सर्व्हरवरती पर्टिक्युलर जाणार आहे, सर्व्हरवरती जाणार आहे, त्यावेळेस सर्च तर इंजिन त्या ऑप्टिमायझेशन करणार की ऑप्टिमायझेशन कसं करणार याचं की नाव सर्च याचं मारलं. जसं सर्च माझं मारलं ओमकार नाव जसं सर्च ओमकार मारलं नाव तर मारलं हाच पर्सन तर हाच दावायचा. पर्सन ओमकार दावा किती 1,000 ओमकार पर्सन किती असतील एक आपल्या पर्सन असतील भारतामध्ये. भारतात तर वगैरे, त्याला कसं तर करणार आहे की त्याला हा कसं ओमकारच कळणार आहे. हा मग ओंकारच त्याचं आहे. काहीतरी मग त्याचं काहीतरी स्ट्रॉंग टॅग मध्ये त्याची स्ट्रॉंग टॅग माहिती मध्ये टाकणार काहीतरी माहिती की हा टाकणार, कुठं राहतो, तो तो समजा काय करतो, कुठं तो कशा काय टाईपमध्ये. करतो तशा टाईप मध्ये. तसा तुमचा तसा तुमचा स्ट्रॉंग टॅग. स्ट्रॉंग टॅग इट इज इट इज व्हेरी हेल्पफुल व्हेरी हेल्पफुल फॉर फॉर एसईओ. नेक्स्ट आहे तुमचा काय तुमचा आय. आय आय म्हणजे आय म्हणजे इटॅलिक. आय इटॅलिक स्टँड्स आय फॉर स्टँड फॉर इट इट स्टँड्स फॉर स्टँड्स फॉर इटॅलिक. इटॅलिक इटॅलिक म्हणजे काय तुमची इटॅलिक एक म्हणजे काय भाषा असते ना, जसं की भाषा हा असते ना, फॉन्ट तर की कोणता हा आहे फॉन्ट तो कोणता आहे म्हणजे तशा टाईप मध्ये मराठी भाषेला मराठी देवगिरी भाषेला नागरी देवगिरी असं नागरी म्हणलं असं जातं. टाईप म्हणलं जातं ना. आपण ज्यावेळेस आपण मराठी ज्यावेळेस लॅपटॉप मराठी एवढं पाहिजे असतील ना, लॅपटॉप पाहिजे तर असतील ना, देवगिरी तर नागरी देवगिरी असं नागरी काहीतरी आपल्याला असं एक काही सॉफ्टवेअर एक किंवा सॉफ्टवेअर किंवा सॉफ्टवेअर लागतं. सॉफ्टवेअर लागतं. जसं की ऑनलाईन जसं मराठी किंवा मराठी सिस्टम हवर वगैरे हे केल्या त्यांनी हवर केले बघा, ऑनलाईन कन्वर्टर. मराठी कन्व्हर्टर ते कशात ते करतं कशात की कन्व्हर्ट देवगिरी करतं की नागरीमध्ये. देवगिरी नागरीमध्ये. तसं तुमचं तसं इटॅलिक तुमचं पण काय एक इटॅलिक भाषा पण आहे. काय एक भाषा आहे, ते इटॅलिक स्टाईलमध्ये इटॅलिक करतं. स्टाईल मध्ये. तर आता इटॅलिक स्टाईलला पण मी इटॅलिक काय स्टाईलला करतो तर मी काय करतो की की पॅराग्राफच घेतो. पॅराग्राफच घेतो. धिस धिस इज इज इटॅलिक इटॅलिक स्टाईल. स्टाईल. आणि हे हे इटॅलिक आहे ना, इटॅलिक आहे ना, ते मी ते मी आय टॅग मध्ये आय टाकतो. टॅग मध्ये टाकतो. सेव्ह केलं. केलं. सेम आपली सेम नेहमीची आपली पद्धत नेहमीची पद्धत बी आर बी आर बी आर बी आर आणि तुमचा आणि तुमचा एच आर. आता तुमचा इटॅलिक स्टाईल. तुमचा इटॅलिक बघा स्टाईल कसं इटॅलिक बघायचं तिरपं तिरपं झालंय ते. इटॅलिकचा फॉन्ट पण जरा तिचं वेगळा फॉन्ट झालाय. पण जरा वेगळा त्यामुळे झालाय, ती इटॅलिक त्यामुळे स्टाईल ती असते. इटॅलिक स्टाईल असते. नेक्स्ट टॅग आहे का तुमचा नेक्स्ट आहे तुमचा इयम. इयम इयम. म्हणजे काय इयम म्हणजे इम्फॅसिस. एम्फॅसिस इम्फेसिस 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 वगैरे. इम्फेसिस वगैरे. तुमचा तुमचा इयम टॅग. इयम 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 EHASIS EHSIS इम्फेसिस टॅग. बेसिस टाईम. इम्फेसिस म्हणजे काय इम्फेसिस करतं म्हणजे काय करतं तुमची की स्क्रीन तुमची रीड करते ना, स्क्रीन स्क्रीन रीड करते ना, त्यासाठी चांगला असतो. त्यासाठी चांगला असतो. इट्स इट्स स्क्रीन रीडर स्क्रीन रीडर इम्पॉर्टन्स इम्पॉर्टन्स किंवा स्क्रीन रीडर किंवा स्पेशल स्क्रीन रीडर इम्पॉर्टन्स असं स्पेशल काही म्हणू इम्पॉर्टन्स शकतो. स्पेशल इम्पॉर्टन्स स्पेशल इम्पॉर्टन्स. इयम. इयम. आता यात मी काय टाकतो यात मी काय परत टाकतो पॅराग्राफ टॅग. पॅराग्राफ टॅग. पॅराग्राफ टॅग मध्ये पॅराग्राफ टॅग दिस इज दिस इज तुमचा तुमचा इयम. इयम. आणि इथं टाकू इथं टाकू इम्फेसिस इम्फेस टॅग फॉर टॅग फॉर स्क्रीन इन रीडर. रीडर. सेव्ह केलं. सेव्ह केलं. सेम आपली सेम आपली बी आर बी बी आर आणि एक आर एच आर. आणि एक एच आर. तुमचा क्रोम क्रोम. झाला का तुमचा तर आला का इटॅलिक तुमचा आणि इटॅलिक जसं मी आणि सांगितलं तुमचा जसं मी बोल्ड सांगितलं आणि तुमचा स्ट्रॉंग बोल्ड मध्ये आणि फरक आहे strong की मध्ये फरक आहे की एसईओ साठी तुमचा सीईओ साठी तुमचा स्ट्रॉंग चांगला. स्ट्रॉंग होता. ज्यावेळेस नॉर्मल ज्यात त्यावेळेस टेक्ट आपण असेल बोल्ड त्यावेळेस करतो. बोल्ड तसं करतो, इटॅलिक तसा स्टाईल इटेल आणि स्टाईल इम्प्रेसिस मध्ये आणि सेम इम्पेसिस वर्किंग मध्ये सेम वर्किंग फक्त होतात. स्क्रीन फक्त रीडरला आहे ना स्क्रीन रीडरला इयम इयम इम्फेसिस हा टॅग इम्फेसिस वापरतात. असं वापरतात. प्रत्येक टॅगचा असं डिफरन्स प्रत्येक येतो. टॅग एका टॅगचे तुम्हाला एका दोन टॅगचे भेटतील. तुम्हाला जसं दोन भेटतील, पी प्री पी टॅग टॅग आणि प्री टॅग.
लावायचे पॅराग्राफच लावायचे ना. प्री टॅग मध्ये पॅराग्राफ दिसतो नुसता आणि फक्त पी नुसता टॅग मध्ये पी टॅग मध्ये पॅराग्राफ दिसतो. तुमचा पॅराग्राफ दिसतो. तशा टाइप मध्ये दोन अशा टाइप मध्ये दोन डिफरन्स आहे डिफरन्स ईएम आणि तुमचा तुमचा आय टॅग मध्ये. आय नेक्स्ट टॅग तुमचं मध्ये. काय आहे की नेक्स्ट काय की यू फॉर यू यू फॉर अंडरलाईन. अंडरलाईन. इट इट स्टँड्स स्टँड्स फॉर फॉर अंडरलाईन. अंडरलाईन. मध्ये फक्त अंडरलाईन मध्ये फक्त एक किंवा दोन शब्द चांगले दिसतात. नाहीतर अँकर टॅग असं अँकर टॅग म्हणजे लिंक टॅग म्हणजे लिंक वगैरे. तुमचं आता तुमचं आता परत इथं आपण परत आपण पॅराग्राफ टॅग घेऊ. पॅराग्राफ मध्ये पॅराग्राफ मध्ये टाकू प्लीज प्लीज रीड रीड आणि आणि यू टॅग मध्ये आपण टाकू मध्ये आपण टाकू इन्स्ट्रक्शन्स. इन्स्ट्रक्शन्स. प्लीज प्लीज रीड प्लीज रीड इन्स्ट्रक्शन्स. इन्स्ट्रक्शन्स. बी केअरफुल बी केअरफुल आणि डॉट. आणि डॉट. सेव्ह केलं. सेव्ह केलं. तुमच्या क्रोमला गेलं तुमच्या क्रोम केलं तर क्रोमला बघा तर क्रोमला बघाल. प्लीज रीड प्लीज रीड इन्स्ट्रक्शन्स. इन्स्ट्रक्शन्स. हायपर पण हा टेक्स्ट नाही. हायपर टेक्स्ट नाही. हायपर टेक्स्ट पण आपण पुढे बघणार. चौथ्या मॉडेल मध्ये चौथ्या मॉडेल मध्ये असेल ते मे बी. चौथ्या मॉडेल चौथ्या मॉडेल मध्ये अँकर टॅग अँकर टॅग मध्ये जाऊन सेम असतं. फक्त अँकर टॅग मध्ये काय असतं, याच्यावरती क्लिक केलं काहीतरी ऍक्शन परफॉर्म होते. त्याच्या टाइम तुमचा अँकर टॅग चालू. हा तुमचा अंडरलाईन टेक्स्ट आहे. यू फॉर अंडरलाईन. नेक्स्ट काय आहे नेक्स्ट का मार्क टॅग. ही मार्क टॅग. हा याच्यातच टाइप करू का त्याच्यात टाइप करू का हा सगळा कमेंट करू का नवीन फाईल बनवू. कारण की टेक्स्ट भरपूर कन्फ्युजन नको. कोणीतरी मेसेज कोणीतरी टाका की सेपरेट फाईल बनवा किंवा यातच असं. हा जो मी कोड करणार तुम्ही आहे कोड करणार यातच मी टाइप करू. तच मी टाईप करू नवीन फाईल करू. कोणीतरी बाय द्या. ओके. ओके. न्यू फाईल बनवू तर आपण. न्यू फाईल बनवू आपण. कारण की यात काय होतंय की कन्फ्युजन नको. एडिट झाल्यानंतर कोणी प्रॅक्टिस केला असेल कोणी नसेल त्यासाठी. फॉर्मॅटिंग टॅक्स इम्फेसिस झाले आपले. मार्क स्मॉल आणि स्मॉल आणि सब फॉर्मॅटिंग 02 HTML तर आपण घेतलं. स्निपेट फॉर्मॅटिंग 0 टॉप केलं. आता यात आपल्याला आता यात कोणता बघायचा मार्क्स टॅग. मार्क्स टॅग कशासाठी वापरतो आपण. तुमच्या एखादा स्टुडंटचा रिझल्ट हायलाइट करायचा आहे. मला दाखवत दिसतं ते पॅराग्राफ मध्ये समजा आपण HTML इज मार्क चला व्हेरी इझी टू आपण टाकू डॉट. सेव्ह केलं त्यानंतर बघा मार्क मध्ये काय केलं तुमचा जो आपण हायलाइट करतो ना हायलाइट तुमचे मार्क्स असतात आपले कॉलेजचे स्पीच असतील किंवा काय तर हायलाइट करून आपल्याला काहीतरी एका वगैरे मध्ये या स्टुडंटने भेटा वगैरे अशा टाइप मध्ये आपण काढताना पण होईल. 10वी पर्यंत आपण पुस्तक घेतली 11वी पुस्तक घेत नाही पहिल्यापासून. तर जे आपण 12वी पर्यंत नोट्स कोणत्या पण बुक तर आपण हायलाइटर वापर. हायलाइटर म्हणजे काय एक इम्पॉर्टंट आहे अशा टाइप मध्ये तुमचा टॅग काय करतो इम्पॉर्टन्स देतो आणि मार्क टॅग कंट्रोल व्ही इट इज यूज्ड is used फॉर importance and highlighted text color पिंक pink नाही yellow color
असा तुमचा टॅग करतो. नेक्स्ट काय तुमचा स्मॉल टॅग. स्मॉल म्हणजे काय तुमचा स्मॉल म्हणजे बारक्या स्मॉल म्हणजे स्मॉल टेक्स्ट मध्ये टेक्स्ट असतं स्मॉल टेक्स्ट तशा टाईप मध्ये. जसं की जसं की त्याच्या आधी एक लिहितो स्मॉल टॅग मध्ये इट इज युज्ड इट इज फॉर कॉपीराइट कॉपीराइट. कॉपीराइट तुमचं साठी कॉपीराइट साठी असतं. नेक्स्ट असं मी बार हेडर फुटर फुटर मध्ये वापरतो. अशा टाईप मध्ये तुम्ही दोन तरी मला माहिती आहे तसं वापरतो मी पण आणि तसंच वापरतो इंडस्ट्रीमध्ये स्मॉल टॅग फुटर आणि टॅग फुटर आणि कॉपीराइट्स. तर एक पॅराग्राफ मध्ये आपण काय टाकू प्राइस प्राइस समजा समजा आर 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 सिम्बॉल नाही आर एस रुपीज ट्रिपल नाईन मध्ये आणि त्या जे टर्म्स अँड कंडिशन असतात ना टर्म्स कंडिशन म्हणजे देतो ज्यावेळेस तुम्ही किंवा बँकेत अकाउंट उघडता कसं आहे ना जे आपल्याला हायलाईट दावायचं म्हणजे प्रायव्हसी पॉलिसी नाही पाहिजे त्यावेळेस तुम्ही अकाउंट बँकेचं तर त्यात सांगितलं असते की तुम्ही मिनिमम बॅलन्स 6,000 रुपये पाहिजे. तर 6,000 नाही ठेवला तर तुम्हाला 500 चार्जेस लागतात. तर ते 5,000 चार्जेस असतो ना तो तुमचा स्मॉल टॅग का तर युजर ते वाचत नाही. युजर जे पण मोठं दिसतं जे हेडिंग असतं तेच वाचतं. त्यासाठी हे वापरतात स्मॉल टॅग. स्मॉल टाकला पण काहीतरी इन्क्लूडिंग ऑफ टेक्स असं काहीतरी टाकलं इथं काय टाकू एंड एंड ऑफ स्मॉल टॅग सेव्ह केलं केलं तर आलं बघ हे बघा इन्क्लुडिंग ऑफ टेक्स आहे ना मध्ये आलंय. तर हे मी काढलं हायलाइट होतंय. तर बघा आपण काय वाचणार प्राइस 999 याच्या पुढे आपण काय वाचत नाही पण ते पण आपण यासाठी घेतली ना तुमची कार्ड असेल किंवा अमेझॉन असेल तर आपण फक्त प्राइस वापरतो. प्राइस त्याच्या खाली आपण बघत नाही की ऍड होईल का नाही तशा टाईप स्मॉल टॅग वापरतो. तुमचा परत बिआर एचआर आता आता राहिलाय आपला कोणते टॅग की मार्क नंतर डिलीट टॅग हा तुम्हाला भरपूर वेळा यूज करायचा आहे. डिलीट काय करतो तुमचा युजड लाईक डिस्काउंट्स ज्यावेळेस कोणती वेबसाईट असेल ना एखादी प्राइस असेल ना तर ऑफर लावतो बघा ऑफर 4,000 2,000 प्राइस मध्ये आपण टाकलं त्याची प्राइस असेल 1999 1999 आणि तुमचा बिलचं 1500 असं काही पण टाईप केलं. सेव्ह केल्यानंतर तुमचा ब्राउझर आलं बघा तुमचा डिलीट 1509 आहे आपल्याला ही प्राइस डिलीट पाहिजे इथं आणि मला दावायचे सेव्ह आणि याच्या पुढे पण आपण आर एस किंवा याच्या पुढे टाकू आपण येस सेव्ह केलं तर आलं बघा रुपीज 19 तुमची डिस्काउंट प्राइस आहे. डिस्काउंट 1999 ला लागलाय आणि तुमची ओरिजिनल प्राइस काय राहिली 15 अशा टाईप मध्ये तुम्ही डिलीट टॅग वर टेक्स्ट अप्लाय करायचंय आणि त्या डिलीटेड फॉर्मॅट मध्ये पाहिजे. जसं की आता माझ्याकडे ची लाईव्ह लिंक नाही तर त्यात आम्ही ते वापरले डिलीट टॅग वगैरे. नेक्स्ट तुमचा तो सुपर
सुपर म्हणजे सब. सुपर म्हणजे SUP. तर तर एपीपी कुठे एसीपी वापरतात कुठे की वापरतात तुमचा की तुमचा ज्यावेळेस तुम्ही रेस्टो ज्यावेळेस माहिती आहे का तुम्ही रेस्टो रेस्टो माहिती आहे का की रेस्टो 10चा वर्ग की 10चा वर्ग जर माहित मराठीत असेल तर जर माहित असेल तर वर्ग आपण काढतो वर्ग 10चा आपण वर्ग काढतो. किती 10चा वर्ग तर किती 1000 तर वर्ग काय 1000 असेल वर्ग ते काय माहित असेल नाही. आय डोंट नो. तशा टाईप मध्ये त्या मध्ये तुमचा एसयूपी तुमचा करतो. एसयूपी करतो. एसयूपी टाईप एसयूपी इट इज किती युज्ड लाईक युजड तुमचा त्याला त्याला पॉवर म्हणते. पॉवर म्हणतात. अजून काय आपण अजून काय कुठे आपण वापरतो कुठे वापरतो डिग्री डिग्री सेल्सिअस मध्ये मध्ये अशा टाईप मध्ये अशा 4 टाईप डिग्री वगैरे 4 डिग्री वगैरे तशा टाईप मध्ये आपण सुपर तशा टाईप टाईप मध्ये आपण वापरतो. सुपर नेक्स्ट आहे करतो. तुमचा आता सब. तुमचा आता हे सब दोन्ही हे दोन्ही एकत्रच एकत्रच घेऊ. सब कुठे सब वापरतात कुठे वापरतात. इट इज इट इज युज्ड फॉर युज्ड फॉर तुमचं केमिकल तुमचं कंपनी केमिकल उद्या तुम्हाला कंपनी वेबसाईट आली तुम्हाला उद्याच्याला वेबसाईट आली उद्याच्याला एखाद्या उद्या तुम्हाला कंपनी जायला एखाद्या कंपनी गेल्यानंतर जायला गेल्यानंतर कंपनीची वेबसाईट केमिकल बनवा कंपनीची वेबसाईट बनवा. त्यात तुम्ही केमिकल त्यात तुम्ही कंपनीच्या ह्याच्यात केमिकल तुम्हाला सब कंपनी तुम्हाला वापरायचं सब सब म्हणजे वापरायचे काय सगळं. असतं सब म्हणजे तुमचा कसं, H2O तुमचा H2O तुमचा H2O कसा तुमचा असणार तुमचा H2O कसा एच असणार तुमचा टू H आणि O टू आणि कुठं O असणार तुमचा खाली तो असणार आहे असणार ना तुमचा खाली असणार आहे त्या ना टाईपमध्ये केमिकल टाईपमध्ये ते सब टॅग केमिकल वापरतो सब टॅग राईट वापरतो. खालच्या राईट साईडला खालच्या साईडला केमिकल केमिकल फॉर्म्युलाज केमिकल वगैरे फॉर्म्युला वगैरे अजून कुठे वापरतात कुठे वापरतात. तुमचे तुमचे मॅथेमॅटिक्स 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 आपल्या मॅथेमॅटिक्स ध्यानात आपल्या राहते त्यामुळे ध्यानात राहत नाही त्यामुळे मी केमिकल वापरलं. मॅथेमॅटिक्स मॅथेमॅटिक्स फॉर्म्युलाज फॉर्म्युलाज अशा टाईप मध्ये अशा तुमचा सब आणि टाईपचा सुपर वर्क सर आणि करतात. सुपर वर्क करतात. बी आर बिअर बी आर आणि एच आर बिअर आणि याच्या सुपर सुपर टॅग पॅराग्राफच घेऊ आपण. पॅराग्राफ आपण पॅराग्राफ मध्ये आपण पॅराग्राफ मध्ये आपण दहाचा रेशो रेस्टो आपल्याला किती पाहिजे आपल्याला किती पाहिजे. यस 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 यू पी यस यू पी यू आणि यू आणि पी एस यू पी मध्ये एसयूपी मध्ये तुमचा असेल 2 तुमचं सेल दहाचं 2 स्क्वेअर स्क्वेअर आणि त्याचं आणि त्याचं जे एन्सवर जे असेल एन्सवर 10 10 100 100 काहीतरी एन्सर असं असेल. काहीतरी आन्सर असते. नेक्स्ट आपण काय टाकलं आपण काय टाकलं बिहार बी आर आणि बिहार आणि तुमचा एचआर तुमचा मध्ये पॅराग्राफ केमिकलचं तुमचं टाकायचं आहे. केमिकलचं टाकायचं आहे. तर काय टाकणार तर काय टाकणार एच यस 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 यू यस यू पी सुपर आणि सब सुपर आणि सब स्पेस काढतो स्पेस काढतो. त्याशिवाय ते त्याशिवाय अंडरस्टँडिंग नाही वाटणार. अंडरस्टँडिंग नाही वाटत. स्पेस इथं आहे. पण स्पेस आहे. आता सुपर टॅग आता मध्ये आपल्याला सुपर काय टॅग मध्ये टाकायचं आपल्याला काय टाकायचं सब मध्ये काय टाकायचं आहे तुमचा टू टाकायचा आहे टू टाकायचा आहे आणि एंडिंगला आणि तुमचा एंडिंगला कॅपिटल तुमचा ओ कॅपिटल ओ सेव्ह केल्यानंतर केल्यानंतर सेव्ह केल्यानंतर सेव्ह तुम्ही जर केल्यानंतर तुम्ही जर वेब मध्ये गेला वेब मध्ये तर गेला आला का तुमचा तर आला तुमचा दहाचा दहाचा काय स्क्वेअर तुमचा स्क्वेअर काय सुपर टॅग तुमचा झाला. सुपर टॅग झाला. दहाचा स्क्वेअर 100 असणार तुमचा 100 एच टी ओ जसा आहे ना तुमचा तशा टाईप मध्ये H2O केमिकल असं तुम्ही फॉर्म्युला केमिकल फॉर्म्युलाज मध्ये असं तुमचं असं तुमचं बेसिक टॅक्स असतात. बेसिक टॅक्स फॉर्मॅटिक असतात. टॅक्स फॉर्मॅटिक फॉर्मॅट म्हणजे टॅक्स फॉर्मॅट एखादं म्हणजे पेज बनवताय एखादं पेज त्याला बनवताय फॉर्मॅट करायसाठी त्याला तुम्हाला फॉर्मॅट काहीतरी करायसाठी वापरायला तुम्हाला लागेल काहीतरी वापरायला लागेल त्यासाठी ना जसं त्यासाठी जसं पॅराग्राफ मध्ये ग्राफ मध्ये तर तुम्हाला इथं तुम्हाला सुपर सी सी प्लस 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 ओके आला का तुमचा सी प्लस प्लस सी प्लस 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 त्यावरती आला हेडिंग त्यावरती वरती आला आला ना त्या हेड आला डोक्यावर ना त्या डोक्यावर त्याला सुपर म्हणतात. त्याला तो जे म्हणतात. खाली आलं जे त्याला खाली आलं त्यांना सब सब म्हणतात. तर मॉड्यूल तर 3 कळलं मॉड्यूल 3 असेल कळलं असेल तर वन टाईप तर करा. वन टाईप करा. यात काही क्वेश्चन्स यात काही डाऊट्स क्वेश्चन्स असतील डाऊट्स तर असतील तर सांगा मला. सांगा. अजून भरपूर टॅग आहेत अजून भरपूर टॅग आहेत ते तुम्हाला ते एक्सप्लोर तुम्हाला करायचे आहेत. एक्सप्लोर करायचे आहेत. एक्सप्लोर एक्सप्लोर आपण एक आपण एक्झाम्पल एक घेऊ हे एक्झाम्पल घेऊ सगळे जरा टॅग्स वापरलेले कसं जेवढे वापरलेले मला जेवढे मला वाटवता येईल. वाटवता येत
यात मॉड्यूल मॉड्यूल डॉट 1 डॉट HTML मध्ये जाऊ, HTML मध्ये जाऊ, स्निपेट घेतला, स्निपेट घेतला, मॉड्यूल मॉड्यूल 1 सॉरी आपलं आपल्याकडे 1 2 3 3 असणार आहे. यस F2 F2 3 फॉर्मॅट फॉर्मॅट डॉक्युमेंट डॉक्युमेंट विथ ओके. तर यात मला काय काय एक पाहिजे, समजा एक समजा मला टायटल द्या, HTML मध्ये मी दिलं दिस इज वेब वेब डेव्हलपमेंट. नेक्स्ट काय केलं, नेक्स्ट काय केलं, पॅराग्राफ टॅग दिस कोर्स दिस कोर्स इज तुमच्या तुमच्या मध्ये आपण लिहू स्ट्रॉंग टॅग मध्ये स्ट्रॉंग मध्ये डिझाइनड तुमचा फॉर एम बिगिनर इनर अँड अँड कॉलेज स्टुडंट्स. हे मला काय पाहिजे, कॉलेज स्टुडंट आहे ना, हायलाइटेड पाहिजे. तर मार्क टॅग वापरणार, तुमचा हायलाइट झाला. अजून काय आहे, हेडिंग पॅराग्राफ झाला. त्याच्यानंतर आपण अजून एक टॅग घेऊ, यात आपण टाकू ओरिजिनल प्राइस अशा टाइप मध्ये. डिलीटेड डिलीटेड मध्ये RS 10 किंवा ऍक्च्युअल नाही मी टाकू शकत, किती आहे मला 1 2 4 5 समजा आपण टाकू 25,000. तर हे आणि रिअल लाईफ संबंध याच्याशी काही संबंध नाही, अशा टाइप. इथे मी ब्रेक केलं, ऑफर प्राइस ऑफर मध्ये बोल्ड करू, बोल्ड तुमचा RS टॅग प्लीज एक स्पेस देऊ, स्पेस देऊ, रुपीज मध्ये आपण टाकू 20,000. तर तुमचा हा ऑफरचा झाला. 2 सेक्शन दोन झाले, सेक्शन, एक पॅराग्राफ, एक पॅराग्राफ, हा एक पॅराग्राफ. सेव्ह करू, आधी लाईव्ह कसं दिसतं. तर आला दिस इज डेव्हलपमेंट, दिस कोर्स इज डिझाइन फॉर डिझाइनच्या मध्ये स्पेलिंग स्पेस डिझाइनड फॉर बिगिनर आणि कॉलेज स्टुडंट्स. ओरिजिनल प्राइस खाट मारल्या आणि ऑफर प्राइस ओके. आता आपल्याला काय पाहिजे, समजा त्याची लाईन टाकू आपण परत परत पॅराग्राफ टॅग मध्ये फॉर्म्युला काहीतरी आपण वापरू, फॉर्म्युला एच 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 तुमचा येणार आहे बसतो, तर 2 येणार आहे. त्याच्यानंतर कॅपिटल O येणार आहे. परत आपल्याला ब्रेक करायचा आहे, H2O आणि स्क्वेअर टाकलं, स्क्वेअर 10चा 25 20 5 टाकू आपण. SUP सुपर मध्ये असणार आहे तुमचा स्क्वेअर, क्यूब क्यूब माहित आहे, आणि इज इक्वल टू 125 असं काहीतरी येईल. असं काहीतरी येईल. आता जसं मी सांगितलं मध्ये काय काय होणार आहे, सी असणार, सी असणार, सी तर सी कॉपीराइटच्या जागी स्पेशल सिम्बॉल त्यावरचा
@25 2025 फॉर इन्फोसिस टीम for Infosys team. For इन्फोसिस टीम Infosys team. काहीतरी टाकलं काहीतरी टाकलं सेव्ह केल्यानंतर सेव्ह तुमचं नंतर पेज तुमचं असं दिसणार. पेज असं तुमचं कॉपीराइट कंटेंट फॉर्म्युला वगैरे दिस इज झालं तुमचं स्ट्रक्चर. तर तुम्ही स्ट्रक्चर करू शकता नॉर्मल बेसिक नॉर्मल बेसिक टॅग मध्ये 3 मॉड्यूल्स पर्यंत असं तुम्ही स्ट्रक्चर बनवू शकता. तर तर कळलं असेल तर कळलं असेल तर 2 टाईप करा आणि मॉड्यूल घ्यायचं तर मला कारण मॉड्यूल 2 ला आहे ना जरा वेळ जाणार. मे बी 10-15 पर्यंत लेक्चर एक्सटेंड होईल आजचं. तर कसं तर करायचं कसं करायचं घ्यायचं असेल तर सांगा येस टाईप करा. त्यांना जरी नोट टाकलं तर ते आपण उद्या केले होते. 9:53 झालेले आहेत. सगळ्यांनी टाका म्हणजे नाहीतर आपली सगळी नाहीतर सगळे एस टाकतात एखाद्याची इच्छा 10 नंतर मी काही काम असतील वगैरे. ओके तर घेऊया तर घेऊ यात काही क्वेश्चन यात काही क्वेश्चन्स नाहीत असते तर आता थोड्या वेळाने विचारा. तुमचं मॉड्यूल 4 लिंक्स आणि इमेजेस हा हा इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट म्हणजे इम्पॉर्टंट. ओके असं केलं ह्याला हाईड करतो आणि यातच सेशन 2 मध्ये बॅच 2 मध्ये सेशन 2 मध्ये एक फोल्डर बनवतो मॉड्यूल 3 कॉपी पेस्ट करून त्यात पेस्ट करतो मॉड्यूल 4 आणि तुमचा इथे व्हीएस कोड तर हे तुमची प्रोफाईल असणार आहे. डिफॉल्ट HTML काही घेतलंच तर स्किप करतो. मॉड्यूल 2 असणार तुमचं COR HTML अँकर टॅग तर अँकर टॅगच्या आधी हे एवढे सगळे टॅग आपल्याला बघायचे आहेत आज. कंट्रोल व्ही ए फॉर काय असं तुमचा कर टॅग तर हा ए अँकर तर याचा यूज काय तर यात काय करू शकतो तर युजड फॉर नेव्हिगेटिंग वन पेज टू अनदर पेज म्हणजे एका पेज पासून आपल्याला दुसऱ्या पेज जायचं आहे. आपण या टॅगचा आपण वापरू शकतो. नेक्स्ट आहे की तुम्हाला त्याच्यावरती त्याच्यावरती URL URL असतील कॉमा कॉमा URL URL कॉमा नॅव्हिगेट
नॅव्हिगेट जीमेल टू अशा जीमेल टाईपमध्ये आपण अशा टाइप मध्ये आपण वापरू शकतो. भरपूर वापरू यूज आहे. शकतो. भरपूर यूज आहे. नेक्स्ट आहे की नेक्स्ट आहे की पाथ फॉर पाथ फॉर तुमचा इमेजेस तुमचा असतील. इमेजेस तर असतील. इमेजेसचा पाथ तर वगैरे इमेजेसचा आपण देऊ पाथ शकतो. वगैरे आपण देऊ शकतो. याला एंटर मारतो म्हणजे एंटर इथं मारतो येईल. म्हणजे येथे येईल. राईट. Right? आता तुमचं तर तुमचं HTML मध्ये काय HTML टाकायचं मध्ये असतं. काय टाकायचं असतं. तर बेसिक तर सिंटॅक्स आहे बेसिक तुमचा. सिंटॅक्स आहे तुमचा. इथं मी टाकलं इथं मी टाकलं अँकर टॅग अँकर टॅग आणि आणि अँकर टॅगला अँकर टॅगला आपण काय देऊ नाव, आपण काय देऊन गो टू गो टू वेब वेब असं काहीतरी पेज नाव असं काहीतरी नाव दिलं. दिलं. आणि href काय असतं. href काय आता असतं. बाय आता हा डिफॉल्ट बाय href डिफॉल्ट href टाकायला टाकायला लागतो. तर त्याकडे कळत नाही की हे काय आहे. ते काय आहे. तुमचा जो अँकर तुमचा टॅग आहे टॅग आहे त्याला कसं करणार, तर तिथं लिंक आहे की का तिथं काय लिंक करायचं आहे का त्याला. काय करायचं त्या त्याची तर ते प्रॉपर्टीज असतात. प्रॉपर्टीज असतात. प्रॉपर्टीज म्हणजे काय असतं. प्रॉपर्टी काय असतं. पॅरामीटर्स तुम्ही असं म्हणू पॅरामीटर्स शकता. तुम्ही जसं असं म्हणू शकता. तुम्हाला जर जसं फंक्शनचा वगैरे फंक्शन थोडा अनुभव वगैरे जर असेल थोडा अनुभव तर आहे पॅरामीटर्स तर असतात. पॅरामीटर्स असतात. तसा href तसा काय आहे तुमचा href काय आहे पॅरामीटर. तुमचा पॅरामीटर. ज्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस आपल्याला आता हे आता हे HTML टॅग आहे HTML टॅग त्याला आहे पॅरामीटर त्याला कोणता आहे. पॅरामीटर कोण लँग्वेज इंग्लिश. लँग्वेज हा इंग्लिश पॅरामीटर काय हा डिफाईन करतो. काय डिफाईन तुमची करतो. जी लँग्वेज तुमची आहे जी इंग्लिश आहे असणार. इंग्लिश असणार आहे. नेक्स्ट काय तुमचं आता ह्या मेटा टॅग मध्ये कॅर आणि सेट. कॅर आणि सेट. कॅर सेट काय आहे की कॅर सेट काय आहे की म्हणजे UTF-8 तुमचे म्हणजे सिम्बॉल्स तुमचे आहेत जे किंवा सिम्स आहेत किंवा लँग्वेज आहे जे लँग्वेजेस आहेत ते करतात. त्यासाठी ते कॅर सेट परत असतं. हे नेम परत हे त्याचं नाव आहे त्याचं नाव आहे काही हा रिपोर्ट. परत तुमचे काय असणार कंटेंट आहे. हे तुमचे पॅरामीटर्स असणार आहेत. पॅरामीटर्स त्याच्या असणार आहेत. आतमध्ये त्याच्या आतमध्ये तुमचं असं काहीतरी तुमचा टॅग असेल. काहीतरी टॅग असेल अँकर. इथं आपण काहीतरी लिहितो आपण ना काहीतरी लिहितो ना तर वेन हिअर हिअर कंटेंट कंटेंट डिक्लेअर्ड क्लिअर्ड ॲज ॲज इट फॉर इट तुमचा प्रॉपर्टी. तुम्ही याला तुम्ही याला प्रॉपर्टी प्रॉपर्टी अँकर टॅग म्हणायची. मध्ये जी अँकर प्रॉपर्टी टॅग असणार आहे प्रॉपर्टी असणार आहे. त्यात href त्यात काय असतं. href काय असतं. href स्टँड्स फॉर याचे फॉर हायपर टेक्स्ट हायपर हायपर टेक्स्ट टेक्स्ट रेफरन्स. रेफरन्स. हायपर टेक्स्ट म्हणजे काय. हायपर टेक्स्ट त्याच्या म्हणजे खाली काय. त्या अंडरलाईन खाली येते ना अंडरलाईन आहे त्याला आपण हायपर टेक्स्ट रेफरन्स म्हणतो. म्हणजे आणि काय. रेफरन्स एखाद्या एखाद्या लिंकचा लिंकचा रेफरन्स घेताना त्याला href त्याला म्हणतो. href तुमचं बेसिक सिंटॅक्स तुमचं बेसिक सिंटॅक्स आहे एच फॉर टेक्स्ट आणि रेफ रेफरन्स म्हणजे रेफरन्स कशाचा रेफरन्स घेतोय आणि तो नॅव्हिगेट होतोय त्याला. मी काय टाकतो त्याला मी काय टाकतो की http http कोलन कोलन स्लॅश 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 www.google.com www.google.com गुगल गुगल डॉट कॉम ही तुमच्या कॉम ही गुगलची तुमच्या लिंक गुगलची आहे. लिंक आहे. मी आता लाईव्ह मी केलं पाहिलं बघा. तर तुमचा बघा जो तुमचा जो अँकर टॅग आहे ना तो अँकर टॅग आहे ना ब्ल्यू तो मध्ये आला. ब्ल्यू मध्ये आला. त्याचं काय आलं गो टू वेब पेज गो टू वेब टाकलंय. कुठे मी टाकलंय गो टू वेब त्यात पेज गो टू वेब पेज आहे. त्याच्या खाली जे हायपर खाली टेक्स्ट जे हायपर टेक्स्ट झाल्या याच्यावर केलं बघा तुमचा जो कर्सर आहे ना तो ऑटोमॅटिक तुमचा सिम्बॉल झालं दिसतंय का. हा तुमचा सिम्बॉल आहे ते. माऊस तुमचं राहत नाही. तर बघा साईडला गेल्यानंतर माऊस झाला हवर करते ना हवर म्हणजे ते पुढे जाऊन काहीतरी मी साईड असं सरकवतो ना त्याला हवर म्हणतो. हवर केल्यानंतर त्याचा सिम्बॉल बदलला. क्लिक केल्यानंतर गुगलचं पेज उघडतं. आलं का तुमचं गुगलचं पेज. बॅक केल्यानंतर परत तुमच्या पेज परत रिफ्रेश केल्यानंतर तुमचं पेज येईल. क्लिक केल्यानंतर गुगलचं पेज. असं तुम्ही लिंक देऊ शकता. मल्टिपल लिंक्स असतात. एखादं तुम्ही जर वेबसाईट काढली जसं सांगितलं की एका वेबसाईट वरून दुसऱ्या वेबसाईटला जायला फ्लिपकार्ट कार्ड आता काय करतो काहीतरी याला हे दिसते ना हे हा तुमची इमेज आहे ना या इमेजवरती याच्यावरती बघा तुम्ही हवर केल्यानंतर तो बाण आलाय का सिम्बॉल क्लिक केल्यानंतर बघा लोडिंगला पडलं आणि त्याच्या वेबसाईटला घेऊन गेलं. हे तुमचं कोण करतं अँकर टॅग करतं. तुमचा बेसिक टॅग आहे. बेसिक URL काय त्याला नाव दिलं. आता याचा यूज आपण करतो तुमचा PDF डाउनलोडसाठी लॉग इन रजिस्टर्स वगैरे मेनू नॅव्हबार पण वापरतो. त्यात जर त्यात जर आता सेक्शन सेक्शन आयडी तुम्ही आता जर
अँकर टॅग मध्ये आहे ना अजून वापर लास्टला ते आपण लास्टला घेऊ मोठे एक्झाम्पल मोठं एक्झाम्पल सेम पेज आयडी सेम पेज आहे त्याचा यूज आहे त्याचं यूज आहे इथं ही इट इज यूज्ड इट फॉर इज यूज फॉर एक असणार आहे एक तुमचा असणार आहे तुमचा इट इज इज यूज्ड फॉर यूज्ड फॉर नॅव्हिगेटिंग पेजेस पेजेस सी केलं सी किंवा 2 दोन डॉट URLs URLs 3 तीन डॉट अजून काय असतं काय असतं HTML पेजेस HTML पेजेस HTML HTML पेजेस काहीतरी देऊ त्यामध्ये पण शकता काहीतरी देऊ तर शकता HTML पेजेस कसं HTML द्यायचं पेजेस कसं द्यायचं मी काय करतो तर मी काय करतो बेसिक बेसिक डॉट HTML दिलं असं काहीतरी दिलं यात यात बॉडी घेतली बॉडी HTML घेतली ची HTML ची पॅराग्राफ मध्ये पॅराग्राफ मध्ये लोरेम लोरेम 200 कीवर्ड्स 100 काहीतरी कीवर्ड्स काहीतरी मी लिहिलं कंट्रोल A राईट कंट्रोल क्लिक राईट क्लिक डॉक्युमेंट फॉर्मॅट डॉक्युमेंट विथ झालं सेव्ह केलं सेव्ह केलं त्याला मी काय तर याला मी करतो काय अजून करतो एक अँकर अजून एक अँकर याच्यावर देतो याच्यावर देतो याच्या आणि याच्यानंतर एक आणि याच्या BR देतो ब्रेक लाईन BR देतो ब्रेक लाईन सेम तुमच्या सेम अँकर मध्ये अँक मध्ये बेसिक बेसिक डॉट HTML बेसिक असणार डॉट बेसिक डॉट ही HTML झाली तुमची लिंक ही झाली लिंक तुमच्या ह्या झाली HTML तुमच्या ची ह्या जी लिंक आहे HTML ना ची जी लिंक आहे मी ना तर प्रोव्हाइड मी केली तर प्रोव्हाइड त्याच्यावर क्लिक याच्यावरती केल्यानंतर क्लिक केल्यानंतर जसं तुमचं पेज होतं ना नॅवे पेज होतं ना तसंच होतं ब्रेक का म्हणता ब्रेक काम झालं नाही आय थिंक ते आय ब्रेक थिंक ते अँकर टॅग मध्ये घेत नाही टॅग का मध्ये काय घेत नाही राईट राईट ते ब्रेक राईट घेत नाही ते ब्रेक घेत तर त्याला मी तर जर त्याला डिव मध्ये मी जर टाकलं डिव मध्ये टाकलं डिव तुमचा झाला नाही डिव अजून तुमचा झाला नाही अजून इथं काय टाकू इथं काय टाकू BR HTML HTML बेसिक बेस पेज पेज सेव्ह केलं सेव्ह ओके आता झालं ओके ते तर तुमचं याच्यावरती तर क्लिक तुमचे केल्यानंतर काय होते क्लिक केल्यानंतर काय गुगलचं पेज होते ओपन होते गुगलचं पेज तसे होते बेसिक तसे वरती क्लिक बेसिक वरती क्लिक केलं बघा तुमचं नेक्स्ट पेज आलं का आपण बेसिक वाला दिलेलं नेक्स्ट पेज तुमचं ओपन नेक्स्ट पेज ओपन झालं तुमचं असं तुमचं पेज आता डायरेक्शन तुम्ही करू पेज शकता सिलेक्शन करू शकता नेक्स्ट नेक्स्ट याच्या 4 BR PR अजून काय असतं तुम्ही अजून आता काय असतं तुम्ही ईमेल पण आता देऊ शकता ईमेल पण देऊ शकता अँकर टॅग मध्ये अँकर टॅग मध्ये नोट्स मध्ये पण लिहितो मध्ये तुमचं पण लिहितो तुम्ही it is used for navigating used for pages navigating navigating Gmail Gmail कसं द्यायचं जीमेल कसं HRF द्यायचं मध्ये जायचं HRF मध्ये जायचं जो पण Gmail तुमचा आहे जो पण जीमेल तो द्यायचा तो द्यायचा कर माहिती कर माहिती gmail.com gmail.com सेव्ह केलं ते केलं पेज वरती आलो ते केलं इथं तर Gmail जीमेल सेव्ह केलं सेव्ह केलं Gmail वरती क्लिक जीमेल वरती करते तर ना ते ऑटोमॅटिक Gmail वरती ऑटोमॅटिक गेलं जीमेल वरती गेलं इथं बघा आलं तर कॅनॉट इथं गेट आलं कॅनॉट गेट म्हणजे काय की गेट म्हणजे काय ते तुम्हाला API कॉल करायला एपीआय कॉल करायला API लागते म्हणजे काय तुम्ही एपीआय ज्यावेळेस म्हणजे तुम्ही ज्या ज्यावेळेस क्लिकला आहे ज्या ना क्लिकला आहे ना डायरेक्ट Gmail वरती जीमेल जायचं वरती जायचंय तर तो Gmail तर तुम्हाला तो द्यायला जीमेल तुम्हाला द्यावा लागतो व्हॅलिड Gmail द्यायला लागतो व्हॅलिड अशा जीमेल द्यायला टाईपमध्ये लागतो तशा टाईप मध्ये हा फक्त ते जीमेल आहे फक्त ते गेट म्हणजे काय की गेट तर म्हणजे मला काय त्याला की कळत तर नाही मला की त्याला कळत नाही कुठं जायचं कुठं जायचं आय थिंक आय थिंक आता येईल का आता येईल का नाही सेम नाही तेच त्याचं पण एक्झिक्युशन तेच आहे की तेच आहे की तुमचं हे ज्यावरती तुमचं तुम्ही हे कॉल करता तुम्ही ना कॉल तर करता तो ना डायरेक्ट आहे तर तुमच्या तो Gmail डायरेक्ट ॲप आहे तुमच्या उघडतो जीमेल त्यासाठी उघडतो कोड त्यासाठी म्हणायला लागतो कोड JavaScript म्हणायला मध्ये लागतो जावास्क्रिप्ट अशा म्हणून टाईममध्ये तुम्ही अशा Gmail कॉलिंग टाइम करू जीमेल शकता कॉलिंग करू शकता मी अजून काय करू तुम्ही शकता काय करू शकता अँकर टॅग पासून तर टॅग पासून आता मी ते मोठं आता एवढं मोठं ते लिहित बसत एवढं नाही मोठं करत नाही फोन नंबर लिहू फोन शकता शकता नेक्स्ट असेल तुम्ही नेक्स्ट फाईल असेल तुम्ही डाउनलोड करू फाईल शकता डाउनलोड करू शकता फाईल फाईल डाउनलोड डाउनलोड अजून त्याचा यूज आहे अजून त्याचा म्हणजे यूज आहे म्हणजे त्याचे टार्गेट्स टार्गेट्स असतील टार्गेट सांगतो असतील टार्गेट्स टार्गेटिंग टार्गेटिंग वेगळी प्रॉपर्टी वेगळी प्रॉपर्टी href एक प्रॉपर्टी एक झाली प्रॉपर्टी झाली प्रॉपर्टी प्रॉपर्टी आणि त्याचे आणि त्याची टार्गेट टार्गेट एक प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी तर आपण पहिल्यांदा तर आपण मोबाईल नंबर बघू मोबाईल नंबर बघू
इथं BR HR अँकर टॅग मध्ये टॅग मध्ये href मध्ये काय टाकायचं असतं टेलिफोन टेलिफोन 3454064 याचं वर्किंग होते आय डोंट नो. भरपूर दिवसानंतर वापरतोय मी. मोबाईल सेव्ह केलं, पेज वरती आलं. मोबाईल नंबर ज्यावेळेस ऍज पर माय नॉलेज ज्यावेळेस एखादी क्रिएट वेबसाईट म्हणजे मोबाईल व्यू मोबाईल मध्ये हे पण केली तर क्लिक केल्यानंतर आहे ना, तर ते विचारते ते बघा पॉपअप की call करायचा, मेसेज करायचा का, तर अशा टाइप मध्ये पॉपअप ना, तशा टाइप मध्ये पॉप म्हणजे काय, जसं की आता हे पेज आहे माझं. तर इथं मी काय करतो, सिम्बॉल काढतो आणि सबमिट करतो. तर हे असा पॉपअप येतो ना, तर अशा टाइप मध्ये पॉपअप अँकर टॅग मध्ये मध्ये मोबाईलचा मोबाईलचा. नेक्स्ट काय तुमचा फाईल डाउनलोडचा फाईल डाउनलोडचा बघूया आपण. आता मला त्याला नोट्स आता लाईक मला त्याला पीडीएफ पण नोट्स लाईक लागेल, पीडीएफ पण लागेल, असती बोलली असती. बघूया बघूया. आहे का आहे. तुमचे हे क्लोज ऑल विंडोज डाउनलोड्स डाउनलोड PDF. तर प्रोजेक्ट तर डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंटेशन फर्स्ट फाईल ओमकार रिझमे रिझ्यूमे. ओके, गावली. गावली. तर मी काय करतो, तर मी काय करतो, basic.2 मध्ये मॉड्यूल 4 मध्ये मी शिकवते पेस्ट करतो. इथे पेस्ट करतो. तर ती मी नंतर पीडीएफ ती PDF डाउनलोड डाउनलोड कशी करायची. href मध्ये HRF मध्ये डाउनलोड पीडीएफ PDF. इथं काय टाकतो मी, ओमकार ATS दिली. त्याचा जो पाथ आहे ना, तो मी इथं दिला. जर याचा पॅरेंट मध्ये काय असेल ना, तर तुम्हाला येतो पॅरेंट इथं वरती इथं वरती लिहितो. पाथ पाथ असतो ना, पाथ म्हणजे काय, त्याचं लोकेशन असणार लोकेशन असणार आहे. लोकेशन. आणि ज्यावेळेस तुम्ही आणि तुम्ही डॉट स्लॅश डॉट स्लॅश इज इज डिफाईन्स पॅरेंट फोल्डर. नेक्स्ट काय डॉट डॉट स्लॅश डॉट डॉट स्लॅश डॉट स्लॅश. तर ही तर ही सुपर पॅरेंट. पॅरेंट म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही लिंक ज्यावेळेस देता ना, तुम्ही लिंक देता ना, तर इथं आता इथं पॅरेंट फोल्डर आहे. याच्या आतमध्ये पॅरेंट फोल्डर कोण, की की हा मॉड्यूल 4 आहे हा ना, मॉड्यूल 4 आहे ना, हे फोल्डर आहे. याचा फोल्डर कोणता आहे, सेशन 2 मध्ये सुपर पॅरेंट कोणता असणार आहे. तर हा जो बॅच HTML आहे ना, आता सुपर पॅरेंट असं तुम्हाला पाथ द्यावेच लागणार आहे. तर मी काय केलं, सेव्ह केलं डाउनलोड PDF ला. डाउनलोड पीडीएफ मध्ये डाउनलोड मध्ये माझा आता रिझ्यूमे माझा रिझ्यूमे हो डाउनलोड हो असं मध्ये काहीतरी मध्ये काहीतरी ATS फ्रेंडली दिले. ओके. तर हे तर हे गुगलवर गुगलवर माझा बघितलेला माझा रिझ्यूमे नाही. तर हा हा मग त्याला की जॉब करतोय आणि या रिझ्यूमवर जॉब. तर तर एटीएस तुमचा फ्रेंडली झाला. ATS फ्रेंडली झाला. आता तुमची नेक्स्ट प्रॉपर्टी तुमची आपल्याला काय नेक्स्ट बघायची प्रॉपर्टी आपल्याला काय बघायची आहे, की टार्गेट. टार्गेट. म्हणजे काय असतं, टार्गेट प्रॉपर्टी काय असतं, प्रॉपर्टी. टाकलं आता इथे मी टार्गेट अप्लाय यातच अप्लाय कंट्रोल सी करतो. सी करतो. तुमचा तुमचा HR HR H1 H2 H2 H3 मध्ये H3 टाकतो. टाकतो. अरे थोड्या वेळाने करतो लेक्चर मध्ये. ओके. H3 मध्ये टाकतो टार्गेट असं काहीतरी. सेव्ह केलं. तुमचा गुगलचं पेज. आता या 3 लाईन नंतर जे पण आहे ना, हे आपल्याला टार्गेट वापरायचं आहे. टार्गेट म्हणजे काय असतं, तुमची कुठं वापरू आपण, H3 आपण कुठं वापरू, इथं वापरलं ना. इथे तुमची टार्गेट प्रॉपर्टी असते. तर टार्गेट मध्ये 4 प्रकार आहेत, की ब्लँक, पॅरेंट, सेल्फ आणि टॉप. जसं मी सांगितलं, ब्लँक काय करतं,
तुमच्या नवीन टॅबला उपयोग करतं. आणि पॅरेंट म्हणजे याच्या पॅरेंटमध्ये, तर याचा पॅरेंट कोणतरी असेल HTML मध्ये, तर त्या पॅरेंटमध्ये हे पेज ओपन करतं. आणि सेल्फ आणि टॉप, तर आता याच्यात आपल्याला फक्त एक सिनेरिओ बघायला भेटेल, ब्लँक आणि सेल्फ. तुमच्या टार्गेटमध्ये प्रॉपर्टी कोणत्या असणार आहे त्या, अंडरस्कोर सेल्फ, अंडरस्कोर ब्लँक. तुमचा परत असेल अंडरस्कोर तुमचा टार्गेट, पॅरेंट आणि टॉप, अंडरस्कोर पॅरेंट अंडरस्कोर टॉप. अशा टाईपमध्ये तुमचे 4 पॅरामीटर्स असतात. आणि अजून एक पॅरामीटर असतो की व्हॅल्यू. तो आपण बघू ज्यावेळेस आपण अँग्युलरमध्ये वापरू त्यावेळेस आपण बघू. बापरे, सॉरी. आता आवाज येतोय का? सॉरी, आवाज येतोय का? सॉरी, फोन आल्यामुळे ते फोन सेटिंग आल्यामुळे मिसमॅच सेटिंग झालं. मिसमॅच झालं. माईक इज टर्न ऑफ ड्यू Is टू turned off due to size of the call. Okay, कमेंट सेक्शन. कमेंट सेक्शन. ओके, आवाज ओके, येतोय. तर येतोय. तर मी काय सांगितलेलं मी काय सांगितलेलं की कॉल नंतर की मी कुठे कॉल होतो, नंतर मी कुठे होतो, कोणी सांगेल. कोणी सांगेल. याच्यापर्यंत मी समजावलेलं याच्यापर्यंत का? मी समजावलेलं याच्या का? नंतरचं राहिलं ना याच्यानंतर सेक्शन. राहिलं ना सेक्शन. ओके, आवाज येतोय ओके, का? आवाज येतोय का? याच्यानंतर सेक्शन याच्यानंतर सेक्शन राहिलाय. टार्गेट हा, बरोबर, टार्गेट याच्यानंतर बरोबर, राहिलाय. याच्यानंतर राहिलाय. की टार्गेट म्हणजे काय की असतं की टार्गेट म्हणजे आपल्याला काय की हे पेज आपल्याला आहे ना, पेज. पेज आहे ना, पेज. तर तुमचं जे टार्गेट तुमचं असते जे ना, टार्गेट असते ना, टार्गेटचं सिंटॅक्स टार्गेटचं कसं आहे, सिंटॅक्स टार्गेट कसं आहे, इज इक्वल टू इज इक्वल टू डबल कोट मध्ये जी डबल व्हॅल्यू, कोट मध्ये त्याची व्हॅल्यू. व्हॅल्यू तुमची सेल्फ, व्हॅल्यू तुमची सेल्फ म्हणजे सेल्फ, याच सेल्फ पेजला म्हणजे ओपन त्याच कर. पेजला तू ओपन कर. ब्लँक म्हणजे काय असतं ब्लँक म्हणजे काय असतं, की नवीन पेजला ओपन कर. नवीन पेजला ओपन कर. पॅरेंट म्हणजे काय, याच्यावर पॅरेंट म्हणजे पॅरेंट काय, असेल तो पण पॅरेंट असेल. HTML मध्ये आपण HTML मध्ये HTML HTML जसं मध्ये या जसं आपण HTML मध्ये HTML मध्ये लाईव्ह केल्यानंतर, लाईव्ह केल्यानंतर तर बघू. या HTML मध्ये HTML मध्ये आपण काय गुगलची केलं, ओपन केलं गुगलची ना, लिंक ओपन केल्या ना, याच्या तो त्या लिंक पॅरेंट मध्ये मध्ये तो काहीतरी ओपन पॅरेंट करा. मध्ये तशा काहीतरी टाईप ओपन, मध्ये ते तशा टाईप मध्ये ते तुमचा पॅरेंट आणि तुमचं टॉप असतो. पॅरेंट आणि तर टॉप आपण असतं. दोन बघणार तर आहे, आपण सेल्फ दोन आणि बघणार आहे, सेल्फ आणि बाय डिफॉल्ट आहे ना, बाय डिफॉल्ट तो आहे ना, सेल्फ तो असतो. सेल्फ असतो. बाय डिफॉल्ट त्याची बाय व्हॅल्यू डिफॉल्ट त्याची ही व्हॅल्यू सेल्फ असते. ही सेल्फ असते. हम्म. आता हम्म. याला मी काय करतो, आता ह्या याला मी सगळ्यांना काय करतो, ह्या टार्गेट देतो. सगळ्यांना टार्गेट देतो. तुमचं टार्गेट तुमचं टार्गेट अंडरस्कोर ब्लँक अंडरस्कोर ब्लँक सेव्ह केलं. सेव्ह केलं. एकाला दिला आता एका कोणत्याला, त्याला आता हा जो कोणत्याला, दिसतोय हा गो जो टू दिसतोय ना, बेसिक टू युआय, वेब तर बेसिक बघा युआय, त्यानं नवीन तर टॅब बघा मध्ये ओपन त्यानं केलं. टॅब मध्ये ओपन केलं. आपला हा टॅब आहे. आपला आहे, बघा त्यानं नवीन टॅब बघा मध्ये त्यानं ओपन केलं. टॅब मध्ये हा ओपन तुमचा केलं. हा तुमचा टार्गेट प्रॉपर्टी टार्गेट काम करते. प्रॉपर्टी काम करते. आता मी जर का आता मी जर सगळ्यालाच टार्गेट त्यालाच वापरलं, टार्गेट वापरलं, सी सी कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही, आणि या आणि फक्त या रिझ्युमेला आहे ना फक्त मी मी अंडरस्कोर अंडरस्कोर सेल्फ वापरलं. सेल्फ वापरलं. याला मी एल अंडरस्कोर अंडरस्कोर सेल्फ झाल्यानंतर सेल्फ टॉप झाल्यानंतर वापरलं. टॉप मोबाईल वापरलं. नंबरला पण टॉप मोबाईल नंबरला वापरले. पण टॉप वापरले. आणि आणि अंडरस्कोर पॅरेंट अंडरस्कोर पॅरेंट सेव्ह केलं. सेव्ह केलं. याला आता त्याला साईडला मी ओपन करून साईडला ठेवतो. ओपन करून जेणेकरून ठेवतो. कळलं आपण कोणत्या पण कल टॅबसाठी आपण ओपन केलं. कोणत्यासाठी ओपन केलं. तर तुमचा तर तुमचा अंडरस्कोर ब्लँक कोणता आहे अंडरस्कोर तुमचा ब्लँक टॅग, कोणता आहे, तुमचा हा गो टू तुमचा वेब हा पेज आहे ना, तो टू वेब पेज अंडरस्कोर आहे ना, ब्लँक आहे. अंडरस्कोर म्हणजे नवीन ब्लँक पेज आहे. ओपन झालं. नवीन पेज ओपन झालं. नेक्स्ट आहे तुमचा आता नेक्स्ट आहे तुमचं आता ब्लँक, हा पण ब्लँक, ब्लँकच आपण HTML पेज. HTML पेज. हे हे हा हा काही जो नको होता तो जो नको होता बंद तो झालेला बंद आहे. झालेला अशा आहे. प्रकारे खरे आपलं पेज आपलं पेज डबल लाईव्ह करू. डबल लाईव्ह करू. आता मोबाईल नंबर, आता मोबाईल नंबर, तुमच्या मोबाईल तुमच्या नंबरवरती क्लिक मोबाईल केलं, नंबरवरती क्लिक क्लिक केला केलं केलं तर काय तर सेक्शन तो दिसेल काय का? सेक्शन देईल का?
तर तो टॉपला इथं कुठेतरी ओपन झाला असेल. टॉप म्हणजे याच्या पॅरेंटला वगैरे. आणि डाउनलोड स्पीड जर करतोय ना, तर तिथं तो डाउनलोड पीडीएफ आपण काय टाकलं बाय डिफॉल्ट सेल्फ असतो. जर आपल्याला मध्ये ज्यावेळेस आपल्याला रिडायरेक्ट करायचं असतं ना, अंडरस्कोर ब्लँक वगैरे अशा तुमच्या प्रॉपर्टी तुमच्या प्रॉपर्टी असतात. ओके. तर तुमचा तर तुमचं अँकर टेक्स्ट असेल कळला असेल तर तर दोन दोन टाईप टाईप करा करा. यात काही क्वेश्चन याच्यापेक्षा व्यतिरिक्त काय नसते, म्हणजे अजून भरपूर पॅरामीटर्स आहेत. बेसिक मध्ये ना नॉर्मल मध्ये तर हे दोन पॅरामीटर असतात. एक एचरेफ असतो, हायपर टेक्स्ट. टार्गेट ते तुम्हाला पाहिजे त्या पेज ते ओपन करायचं आहे का दुसऱ्या पेज ते तुम्हाला नवीन पाहिजे, त्यासाठी तुमचा टार्गेट असतो. ओके. तर आता ओके. आपण पुढे तर आता जाऊया की की तुमचा तुमचा इमेज टॅग 10 टॅग 18 झाल्या 18 झाल्या. मे बी इमेज इमेज कोणतं राहिले अजून कोणतं आपलं कोणतं राहिले अजून आपलं. एंकर इमेज झाल्यानंतर इमेज. एकच टॅग राहिले हा एकच टॅग आहे त्याच्या प्रॉपर्टी एचटीएमएल. इमेज टॅग तर काय करते इमेज टॅग काय वेब करतो, पेज मध्ये तुमच्या जी वेब पेज मध्ये इमेज शो जी करतात इमेज शो कर. आता ही जी इमेज आता आहे ही जी इमेज आहे ज्या HTML ची HTML ची, समजा ही इमेज आहे समजा ही इमेज, तर ही इमेज कसं येणार आहे त्याच्या इमेज टॅग मधून येणार. तुमच्या ह्या तुमच्या प्रॉपर्टीला कोण कळत नाही की इमेज टॅग शिवाय त्याला इमेज कळतच नाही. त्यासाठी तुमची इमेज टॅग इमेज टॅग लागतो. तर इमेज टॅग तर मध्ये इमेज टॅग मध्ये आपण काय देऊ पहिल्यांदा, त्याचा एक त्याचा सिंटॅक्स एक वाक्य आधी सांगतो. इमेज टॅग इमेज टॅग IMG आणि एमजी. इट इट कॅनॉट कॅनॉट क्लोजिंग टॅग क्लोजिंग टॅग. त्याला क्लोजिंग टॅग नसतो क्लोजिंग टॅग नसतो. आणि आणि वी रिक्वायर वी रिक्वायर SRC SRC प्रॉपर्टी प्रॉपर्टी अँड अँड अल्ट प्रॉपर्टी अल्ट. हे मी हे माझ्यासाठी मी सांगितलं ह्या दोन माझ्यासाठी नाही सांगितलं, वापरलं ह्या तरी दोन नाही चालतं वापरलं तरी SRC चालतं. एसआरसी आणि पण अल्ट. ऍज अ पण डेव्हलपर ऍज अ SRC म्हणजे डेव्हलपर काय असतं एसआरसी म्हणजे काय असतं, SRC एसआरसी स्टँड्स फॉर स्टँड फॉर सोर्स सोर्स. मी जी सोर्स लिंक म्हणजे काय, देणार तुम्ही आहे जी तुम्ही देणार त्याचा आहे, तुम्ही त्याचा डाउनलोड केलेले इमेजचा डाउनलोड पाथ केलेल्या देणार आहे इमेजचा ना पाथ देणार तर आहे ना, इमेज टॅग तर मध्ये तुम्हाला इमेज टॅग मध्ये SRC मध्ये तुम्हाला टाकायला एस लागतं टाकायला जसं आपण लागतं. काय करत जसं होतो आपण काय करत होतो, अँकर टॅग अँकर href मध्ये टाकत होतो एचरेफ तसं टाकत होतो, तुमच्या तसं इमेज तुम टॅगला आहे ना इमेज टॅगला आहे ना SRC टाकायला एसआरसी लागतं इथं href लागतं. चालत इथं नाही एचरेफ चालत नाही. हे बेसिक हे सिंटॅक्स बेसिक आहे बेसिक सिंटॅक्स आहे. नेक्स्ट काय की तुमचं नेक्स्ट की तुमचा अल्ट अल्ट टॅग टॅग. असतं की अल्ट टॅग असतं की जर अल्टरनेटिव्ह. तुमची जर इमेज तुमची चालली ना इमेज चालली ना, कळलं तर पाहिजे त्याला ना की काहीतरी याच्या कळलं पाहिजे ना की अल्टरनेटिव्ह काहीतरी इथे इमेज आहे अल्टरनेटिव्ह वगैरे इमेज अशा आहे, टाइमला तुमचा अल्ट अशा टॅग टाइमला तुमचा वापरतो अल्ट टॅग वापरतो. प्रॉपर्टीज प्रॉपर्टीज. तुमचं आता तुमचं आपण काय आता करू आपण काय करू, इमेजेसची आपण लिंक इमेजेसची आपण लिंक देऊ. कंट्रोल डब्ल्यू लागणार पण लागणार नाही. लागणार लागणार नाही. पण लागणार ते नाही पण लागणार नाही. लागणार आहे लागणार आहे. तर पिंटरेस्टच्या इमेजेस पिंटरेस्टच्या इमेज नाही लोड इमेजेस 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 वरती गेलो वरती गेलो. पिंटरेस्टच्या इमेजेस पिंटरेस्ट लोड होत इमेजेस नाही लोड होत नाही. तर आपण याची तर काहीतरी आपण इमेज याची देऊ काहीतरी आपण इमेज देऊ. कॉपी लिंक ऍड्रेस कॉपी लिंक ऍड्रेस. आता SRC आता म्हणजे काय असणार आहे एसआरसी असणार आहे की तुमचे इमेज की तुमची ऍड्रेस झाली इमेज ऍड्रेस सेव्ह झाली, केलं सेव्ह तुमची केलं, इमेज आहे ना आता इमेज आहे ना लोड आता होईल लोड होईल. लोड झाले. अल्टरनेटिव्ह टेक्स्ट अल्टरनेटिव्ह टेक्स्ट. म्हणजे ती इमेज आली म्हणजे नाही ती आपली इमेज आली नाही आपली. तर Slash. let's तोच प्रॉब्लेम आहे इमेजेसचा. पात 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 आपण घेऊ. पिंटरेस्टचे ते का बघूया पिंटरेस्ट का बघूया. कॉपी कॉपी इमेज इमेज. कॉपी इमेज कॉपी इमेज. कॉपी इमेज कॉपी ऍड्रेस इमेज ऍड्रेस.
कॉपी इमेज कॉपी इमेज ऍड्रेस इथं इथं तुमची लिंक तुमची येणार, लिंक येणार, सेव्ह केलं. तो केलं. आता तुमची आता इमेज झाली. इमेज झाली, तर तर इमेजची रिसेट इमेजची करतो height. रिसेट करतो तर right? तुमची अशी तर इमेज तुमची आहे. अशी इमेज आहे. जर का जर का अल्टरनेटिव्ह टेक्स्ट कधी अल्टरनेटिव्ह वापरायचं, जसं मी आता सांगितलं वापरायचं, की जसं मी आता सांगितलं की मला कळत नाही मला तर कळलंच इमेज नाही तर इमेज होत्या, पण इथं काहीतरी पण आता इथं पाच काहीतरी चुकलं, इथं 9च्या चुकलं, इथं जागी 9च्या जागी काहीच नाही, काहीच सेव्ह नाही केलं. दिलं. तर बघा आपल्याला तर कळलं बघा इथं आपल्याला ते इमेज तर लोड झालेली आहे. क्लिक केल्यानंतर राईट इन्स्पेक्ट केल्यानंतर इन्स्पेक्ट केलं ना, तर बघा ते तर बघा ह्याच्यावरती ते ह्याच्यावरती हवर केलं केलं तर तो टॅग तर लोड तो झालाय. लोड झालाय. पण हे त्याला बघा, कळेनाच पण ते की कळेनाच त्याचा की पाथ त्याचा चुकलाय नाही पाथ तर काय. चुकलाय तर काय. तशा टाईपमध्ये मग अशा टाईप मध्ये मग अल्टरनेटिव्ह टेक्स्ट काय करतं, टेक्स्ट काय करतं, जर जर इमेज लोड इथं झाली इमेज नाही लोड झाली तर नाही इथं काहीतरी तर टेक्स्ट इथं दाव. काहीतरी टेक्स्ट दाव. तर तर गणपती गणपती बाप्पा मोरया बाप्पा असं काहीतरी आपण असं काहीतरी टेक्स्ट दिलं. टेक्स्ट सेव्ह दिलं. केल्यानंतर सेव्ह तुमच्या ब्राउझरला केल्यानंतर आलो. तुमच्या तर ब्राउझरला आलो. बघा तर त्यानं बघा इमेज लोड त्याने झाली नाही. इमेज असं लोड सिम्बॉल झाली नाही. कसं होतं असं ज्यावेळेस सिम्बॉल तुमचा होतो ज्यावेळेस तुमचा इमेज लोड नाही इमेज पाथ लोड चुकतो अशा पाथ टाईपमध्ये चुकतो, काहीतरी अशा सर्व्हर टाईपमध्ये एरर काहीतरी येतं. सर्व तशा येतो ना टाईप मग ते टाईपमध्ये, मग अल्टरनेटिव्ह ते टेक्स्ट द्यायचं. अल्टरनेटिव्ह टेक्स्ट दे. इथं कुठं होतं, इथं कुठं इथं होत, एक इथं होतं हे बहुतेक. बहुतेक एफ नव्हतं. एक नव्हतं. तर जायचं, तर जायचं, विंडोज व्ही करायचं विंडोज व्ही करायचं आणि इमेज आणि टाकायची. इमेज सेव्ह केली. टाकायची. सेव्ह केली. आले का तुमची. आले का आता जे तुमची. आपण इथं आता टाईप जे केलंय आपण ना इथं टाईप केलंय अल्टरनेटिव्ह ना टेक्स्ट अल्टरनेटिव्ह ते टेक्स्ट, गेलं. का ते तर गेलं. तुमची इमेज आता तुमची सक्सेसफुली लोड इमेज झाली नाही. सक्सेसफुली लोड झाली. ज्यावेळेस लोड ज्यावेळेस लोड नाही त्यावेळेस ते त्यावेळेस ते अल्टरनेटिव्ह टेक्स्ट अल्टरनेटिव्ह आपलं टेक्स्ट वर्क आपलं होणार आहे. होणार आहे. आता तुमचा इमेज टॅग वर्क होतो. इमेज टॅग वर करतो. आता त्यात अजून त्यात कोणत्या कोणत्या अजून प्रॉपर्टी कोणत्या असतात कोणत्या प्रॉपर्टी की तुमचा की सोर्स तुमचा झाला. सोर्स मध्ये आपण सोर्स अजून मध्ये काय आपण करू शकतो. काय करू शकतो. इमेजेस इमेजेस, आय थिंक माझ्याकडे आय थिंक माझ्याकडे ब्राउझर ब्राउझर इमेजेस असतील. इमेजेस यातले इमेजेस कोणते घेऊ. इमेजेस कोणत्या घेऊ, हे घेऊ. हे घेऊ. एक, एक, दोन, दोन, तीन, तीन, चार. चार. 4 इमेजेस घेतले. चार इमेजेस घेतले आणि आता मी काय आणि करतो, काय करतो, बॅच 2 मध्ये बॅच मध्ये सेशन 2 मध्ये सेशन मॉड्यूल मध्ये 4 मध्ये मॉड्यूल 4 मध्ये एक फोल्डर बनवतो. फोल्डर बनवतो. पेजेस नाही, पेजेस नाही, इमेजेस नावाचा. इमेजेस नावाचा. त्यात मी ह्या पेस्ट त्यात मी करतो. ह्या पेस्ट करतो. ओके. ओके. तर तर हे झाले तुमचे हे गणपतीचे इमेज. गणपतीची मला आता मला इथं आय एम जी इमेज टॅग मध्ये सोर्स टाकायचं. सोर्स मध्ये काय मी सांगितलं, डॉट स्लॅश टाकायला लागतो. स्लॅश डॉट टाकायला स्लॅश लागतो. डॉट स्लॅश त्याचा काय होतं त्याचा पॅरेंट जातो. पॅरेंट जातो. तो पॅरेंट कसा आला बघा तुमचा मॉड्यूल. पण डॉट स्लॅश काय पण झालं, डॉट काय झालं, टेक्स्ट त्याच्या जे मध्ये कंटेक्स्ट मध्ये आहे ना, टेक्स्ट मध्ये याच्या फोल्डर कंटेक्स्ट मधले फोल्डर येतात डॉट स्लॅश फक्त तुमचा डॉट तुमचा स्लॅश. स्लॅश. इमेजेस तर मधली कोणती इमेज इमेज मधली कोणती इमेज अँगुलर बॅच अँगुलर आयसीओ बॅच फोल्डर आयसीओ आयसीओ आय थिंक हे आय आयसीओ थिंक घेते का नाही माहित. येते का नाही माहित. आय थिंक घेईल. आय थिंक कोणता आहे हा फेविकॉन. कोणता आहे पण सेव्ह केलं. सेव्ह केलं. तुमच्या तुमच्या इथे आलो. इथे आलो. तर घेतली बघा तर त्याने. घेतली बघा त्याने. आला का तुमची इमेज. असं तुमची इमेज. जर याचा काहीतरी तर पाथ चुकला काहीतरी पाच इथं वन चुकला, आलं इथं काहीतरी वन सेव्ह केलं. सेव्ह केलं. तर काय आलं इथं बघा आलं फेविकॉन. बघा फेविकॉन. अशा टाइप मध्ये तुम्ही अशा पाथ तुम्ही पण देऊ शकता. पाथ पण तुमची देऊ जी शकता. नॉर्मल तुमची जी इमेज आहे नॉर्मल त्याचा इमेज पाथ आहे त्याचा किंवा पाथ लिंकचा पाथ किंवा अशा लिंकचा टाइप पाथ मध्ये ते अशा टाइप मध्ये ते वर्क होतं. वर्क होतं. आता नेक्स्ट काय असेल आता तुमचं नेक्स्ट काय समजा तुमचं समजा इमेज झालं अल्ट्रिब्यूट झालं आणि हाईट. विड्थ हाईट. विड्थ आणि हाईट. विड्थ हाईट. विड्थ विड्थ हाईट हाईट. या प्रॉपर्टीज त्या आहेत त्याच्या प्रॉपर्टीज त्याच्या कोणाच्या इमेज कोणाच्या टॅगच्या. इमेजच्या. तर मी काय करतो, तर मी काय करतो, आता हा पॅरेंट आहे हा ना, पॅरेंट आहे ना, याला स्मिथ चेंज याला करणार स्मिथ आहे. चेंज करणार आहे. ते मी काय करणार, ते मी काय करणार जी विड्थ आहे. विड्थ आहे. विड्थ म्हणजे काय, विड्थ म्हणजे रुंदी. काय, रुंदी. तर तू काय कर, तर तू काय 200 कर, ठेव. 200 ठेव. आणि त्याची जी आणि हाईट त्याची जी आहे आहे ती 300 ठेव. ती 300 ठेव. का तर माझ्या पेज का तर मध्ये ते माझ्या बसना पेज मध्ये झाल्या. ते बसना झाल्या. जर सेव्ह जर केलं सेव्ह आणि केलं पेज लोड आणि केलं तर पेज बघा लोड त्याची केलं 200 तर बाय बघा त्याची 300 200 साईज बाय झाली. 300 साईज आणि झाली. मला हे आता आणि मोठं मला हे पाहिजे, आता रेग्युलर मोठं बॅच आहे ना, रेग्युलर बॅच आहे ना, तर थोडं मोठं तर पाहिजे हा थोडं आयकॉन. मोठं पाहिजे हा आयकॉन. तर मी काय करणार, मी काय करणार, याच्या विड्थ आणि याच्या हाईटला हाईटला विड्थ हेड 600 टाकली. 600 तुमची ची
हाईट हाईट 600 टाकली. 600 टाक सेव्ह केलं. सेव्ह तर केलं. आलं का तुमचा तर आला का अँगुलरचा तुमचा जो कलर तो मोठा झाला. अँगुलरचा तो मोठा झाला. अशा टाईपमध्ये तुमचा अशा विड्थ आणि तुमचा हाईट विड्थ कळते. आणि इमेज हाईट टॅगला कळते. हे इमेज टॅगला हे बेसिक आहे. तुमचा बेसिक SRC आहे की तुमचा क्वाड्रंट, एस लागतो. अल्टरनेटिव्ह टेक्स्ट हे दोन अल्टरनेटिव्ह टेक्स्ट हे दोन लागतातच इमेज तर टॅगला. लागतातच इमेज आणि टॅगला. हे जे आणि विड्थ आणि हे हाईट आहेत ना विड्थ आणि ऑप्शनल हाईट आहेत. आहे ऑप्शनल आहे. तुम्हाला इमेज जरा तुम्हाला मोठी वाटलं आली इमेज जरा सर्व्हरवरून मोठी आल्या सर्व्हरवरून तर तुम्ही त्याची तर तुम्ही त्याची कस्टमाइज करू शकता. कस्टमाइज करू शकता. आता अजून कोणते आता टॅग्स अजून आहेत? कोणते टॅग्स आहेत? हे अं, 600 जरा हे मोठंच होतंय. 600 जरा मोठंच होतंय. 300 करू. 300 करू. 300, 300 300. 300. आता अजून आपण आता इमेज घेऊ. आपण इमेज घेऊ. SRC SRC डॉट पेजेस स्लॅश मधला पेजेस मधला फेविकॉन आयकॉन प्रोजेक्ट फेविकॉन आयकॉन फोल्डर फोल्डर प्रोजेक्ट प्रोजेक्ट फोल्डर फोल्डर असं आपण काहीतरी अल्टरनेटिव्ह पण टेक्स्ट काहीतरी अल्टरनेटिव्ह टेक्स्ट दिलं. दिलं. हा. जर जसं मी जर सांगितलं जसं मी सांगितलं तुमचं विड्थ झाली, हाईट विड्थ झाली, हाईट तुमचा झाली टायटल तुमचा येतो. टायटल टायटल येतो. टायटल टायटल काय करतं? टायटल काय करतं? वेन इट वेन वर्क्स इट वर्क्स इट वर्क्स इट वर्क्स ऑन ऑन हवर. हाऊ हवर मी सांगितलं वर मग मी काय होतं? सांगितलं टायटल टायटल आपण काय टाकू? आपण काय टाकू? प्रोजेक्ट. प्रोजेक्ट सेव्ह केलं. सेव्ह केलं. आता याच्यावरती बघा. आता याच्या आता आता याच्यावरती याच्यावरती अँगुलर वरती आता माझा माऊस टॉप काय धावतोय का नाही? तुमच्या गणपती बाप्पाच्या इमेजेस गणपती वरती बाप्पाच्या आलं. इमेजेस वरती आलं ते काय धावतंय का नाही? जर का मी वरती आलो तर बघा काय म्हणते प्रोजेक्ट लिहून आलं ना ते त्याची तुमची त्याची टायटल तुमची प्रॉपर्टी टायटल वर्क करते. आता यांनी पण टायटल दिलं त्यांनी पण असेल वगैरे. टायटल दिलं असेल वगैरे. यांनी नाही दिलं यांनी नाही दिलं इंटरेस्ट गरीब आहे ते. गरीब आहे. तर तर तुमचा टायटल वर्क तुमचा करतो. टायटल वर्क करतो. नेक्स्ट काय तुमचं नेक्स्ट काय की तुमचं लिंक प्रॉपर्टी फक्त आता प्रॉपर्टी सांगतोय फक्त सांगतो लेझी त्याला लोडिंगला लेझी लोडिंगला वापरतेस. वापरतेस. प्रॉपर्टी मध्ये ह्या प्रॉपर्टी फ्लो एक वर्क फ्लो कळतो. लोकेशन नाही रे. लोकेशन नाही रे. लोडिंग तुमचं तुमचं लेझी लोडिंग असतं. लेझी लोडिंग असतं. आता लेझी लोडिंग आपण लेझी लोडिंग आपण कशाला वापरू शकतो? कशाला वापरू शकतो? एक आता नवीन एक इमेज ते घेऊ. कोडिंग कोडिंग नाही वुल्फ वुल्फ तर ह्या तर ते वुल्फला आपण काय कॉपी करतो? इमेज ऍड्रेस. कॉपी इमेज इमेज सोर्स असणार वुल्फचं काहीतरी असेल टेक्स्ट अल्टरनेटिव्ह टेक्स्ट त्याचा वुल्फ असेल. वुल्फ असेल त्याची हाईट त्याची हाईट 300 विड्थ असेल 300. 300. नेक्स्ट काय नेक्स्ट काय आपला पॅरामीटर टायटल टायटल असेल काहीतरी वुल्फ नावाचं. वुल्फ नावाचं. आता लोडिंग लोडिंग ईगर आणि लेझी ईगर तर आपण लेझी वापरणार आहे. सेव्ह केलं. सेव्ह केलं. आता तुमचा हे बाबा तर मी मी लोड केलं तर ते याच्यावरती इमिजिएट होते विथिन सेकंड तुमचा होते. त्यामुळे तुम्हाला दाखवत नाही. जर लेझी लोडिंग असेल ना तर त्या इमेजला येण्यासाठी सर्वांना वेळ होतो ना. तरी तो गोल राऊंड फिरतो. असा गोल राऊंड फिरतो ना. असा हा राऊंड फिरतो ना गोल तशा टाइम मध्ये ते लोड फिरतं. पॅरामीटर्स आहेत. पॅरामीटर्स आहेत. तर एवढेच तुमचे इमेजेस मध्ये पॅरामीटर होते. याच्या व्यतिरिक्त अजून काय असू शकतं? आयडी सिलेक्ट असू शकतो. तुमचा तुमचा परत क्लास सिलेक्टर सिलेक्टर असू शकतो. नेम सिलेक्टर असू सिलेक्टर असू शकतो. हे तुमचे काय ते डॉमचे प्रकार आहे. जे जावास्क्रिप्ट होईल ना त्यावेळेस कळेल. त्यावेळेस कळेल. CSS आणि चालू झाल्यानंतर चालू झाल्यानंतर तुम्हाला हे दोन टाईप तर भेटतील. सो सो इमेजेस झालेलं सगळं झालेलं आहे. एक आपण लास्ट इमेजेस वगैरे वापरलेलं एक एक्झाम्पल घेऊ. मॉडेल 2 ला आपण कन्क्लूड करू. कन्क्लूड करू. मॉड्यूल मॉड्यूल 4 HTML. HTML. आपण काय वापरू? सगळे अँकर टॅग राहू दे. एवढं वापरायचं यात मला वाटत नाही अँकर टॅग आहे. वेळ भेटल्यानंतर बघू याचं. पर्यंत पर्यंत कळालं असेल
तर तीन तर टाईप करा. 3 टाइप क्वेश्चन्स करा. असतील तर क्वेश्चन्स विचारा. असेल तर विचारा. आज माझ्या आज साईडून माझ्या साइडून झालेलं आहे आपले झालेलं 4 आहे आपले मॉड्यूल्स 4 मॉड्यूल्स झालेले आहेत. झालेले आहेत. जे कुठे गेली ते पीडीएफ. गेली PDF. 4 मॉड्यूल्स 4 मॉड्यूल्स सगळे झालेले आहेत. हे झालेले आहेत. आता आपल्याला आता 5व्या आपल्याला मॉड्यूलला मॉडेलला उद्या अख्खं उद्या लेक्चर जाईल. कलित जाईल. टेबल रो स्पॅम टेबल होते, स्पॅम होते. कॅप्शन्स. कॅप्शन्स क्वेश्चन्स असतील तर क्वेश्चन्स विचारा. तर विचारा. आपण अदरवाईज लेफ्ट आपण केलं तरी लेफ्ट केलं चालेल तरी मग. चालेल मग. वेलकम वेलकम एव्हरीवन. एव्हरीवन. Okay.